सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावात सलाम. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेन. प्रार्थना करूया. हे आमच्या सेनाधीश प्रभू परमेश्वर पित्या, सामर्थ्याने युक्त असलेल्या आमच्या दयाळू प्रभू, हे सेनाधीश परमेश्वर पित्या, आम्ही आभार मानतो, स्तुतिगीत गात प्रभू तुझ्या चरणापाशी येतो. तुझ्या महान नावाचं देबापा आम्ही सतत स्मरण करतो आणि तुझं स्तवन करीत तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही प्रवेश करीतो. आजची होणारी उपासना प्रभू तुझं गौरव करणारी आणि प्रभू आमच्या आध्यात्मिक जीवनाला बळकटी देणारी अशी असू दे. भक्तीमध्ये होत असलेल्या या गीत गायनाच्या सेवेद्वारे दयाळू परमेश्वरा तू गौरविला जा व याद्वारे तुझा गौरव होऊ दे. आजच्या भक्तीला प्रभू आम्ही तुझं सहाय्य मागतो व तुझ्या नावाने याची सुरुवात करतो. तू आम्हा सहाय्य कर. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या सर्वप्रथम आपण स्तुती आराधना करूया, प्रभूचरणी जाऊया. यासाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेन. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. आजच्या पवित्र वारी परमेश्वराच्या पवित्र मंदिरात आपण सर्व मिळून आमच्या जिवंत परमेश्वराची स्तुती आराधना करणार आहोत. आमच्यासोबत आपणही स्तुती गीतं गा. मिले आदर और महिमा तुझे, ज्ञान और धन्यवाद प्रभु, मिले स्तुति और शक्ति प्रशंसा सदा सर्वदा. ज्ञान और धन्यवाद प्रभु, मिले स्तुति और शक्ति प्रशंसा सदा सर्वदा. मिले आदर और महिमा तुझे, ज्ञान और धन्यवाद प्रभु, मिले स्तुति और शक्ति प्रशंसा सदा सर्वदा. सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर, जो है और था और रहेगा. सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर, जो है और था रहेगा. सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर, जो है और था और रहेगा. तेरी ही महिमा होवे सदा मेरे जीवन में. मेरे जीवन में
जो है और था और रहेगा, नीले आदर और महिमा तुझे, ज्ञान और धन्यवाद प्रभु, नीले स्तुति और शक्ति प्रशंसा, सदा सर्वदा नीले आदर और महिमा तुझे, ज्ञान और धन्यवाद प्रभु, नीले स्तुति और शक्ति प्रशंसा, सदा सर्वदा सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर, जो है और था और रहेगा, सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर, जो है और था और रहेगा, सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर, जो है और था और रहेगा. या प्रभूची स्तुती आपण टाळ्या वाजवून गीत गाऊन करूया. राजाओं का राजा है वो, प्रभुओं का प्रभु है, प्रभु यीशु मसीह.
जब तक सांस रहे करे ना विश्राम। राजन का राजा है वो प्रभु का प्रभु है। राजन का राजा है वो प्रभु का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह। राजन का राजा है वो प्रभु का प्रभु है। राजन का राजा है वो प्रभु का प्रभु है। विजय संगीत गीत नंबर 2 यावेळेस आपण गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 2 मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान। मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान। मंगल सेवा मांगल्याचे मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान। देवा तूच निधान। मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान। अंतर्यामी खाली आरे पुरती भूमी। अंतर्यामी खाली आरे पुरती भूमी। प्रेम सागरा तुझ्या खेळती। प्रेम सागरा तुझ्या खेळती। लीन त्यात रे आम्ही। लीन त्यात रे आम्ही। मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान। हे गुण हे करुण हे गिरी हे ईश्वर दिसे न दिसे ते। हे तृण हे करुण हे गिरी हे ईश्वर दिसे न दिसे ते। त्या प्रेमाच्या मधुलहरीनी त्या प्रेमाच्या मधुलहरीनी धबधबलेले नुसते। धबधबलेले नुसते। मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान।
तव माझे दार तुझे ऐकणार ते तुझेच देवा तुझेच तू हे तुझेच देवा तुझेच तू हे सांभाळूया सांभाळूया मंगल चिंतन मंगल तव गुणगान राज्य तुझे तव माती कलविक्रम तव देवा राज्य तुझे तव महती कलविक्रम तव देवा एक सुखद अधिकार आमुचा एक सुखद अधिकार आमुचा मी करीजे तव सेवा मी करीजे तव सेवा मंगल चिंतन मंगल मंगल तव गुणगान मंगल चिंतन मंगल मंगल तव गुणगान विजय संगीत गीत नंबर 24 यावेळेस आपण गाणार आहोत आणि यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहू प्रभूला सन्मान देऊ. प्रभू आम्ही दीन प्राणी तुझं पुढे नमतो. विजय संगीत गीत नंबर 24.
बसूया. मी सन्मान्य पालकांना विनंती करेन, कृपया आपण पुढे येऊन बसावत. प्रार्थना करूया. आमच्या सेनाधीश परमेश्वर पित्या, आम्ही धन्यवाद देतो आजच्या या सुदिन सकाळी आम्ही पवित्र मंदिरामध्ये बसून आजची नियोजित भक्ती प्रभू आम्ही करीत आहोत. यासाठी तुला धन्यवाद देतो. व येशू मधुर गीत गात ह्या गीत गायनाचा गजर करीत तुझं सहाय्य पुन्हा एक वार मागतो, कारण की तू इस्रायलाच्या स्तवनात वसणारा आमचा परमेश्वर. प्रियजन प्रिय प्रभू, जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण व एका नवीन आशीर्वादाने भरून टाक. भक्तीमध्ये आम्ही वचन वाचू, जे तुला अर्पण करू आणि ज्यावरती मनन चिंतन करून आमच्या आध्यात्मिक जीवनाची वाढ करू. प्रभू, ती तू आशीर्वादित कर. तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळीक दे व या सर्व स्वाच्याद्वारे तुझा गौरव होऊ दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आज सकाळी प्रियजन हो, आपण स्तोत्रसंहितेचं वाचन करणार आहोत. त्यासाठी स्तोत्रसंहिता 83 आपण काढूया. स्तोत्रसंहिता 83 आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आपण साम नंबर 83 हे काढूया. जर आपल्याला मिळालंय तर कृपा करून आपण आपल्या जागेवर उभं राहावत. आपण साखळी पद्धतीने हे स्तोत्र वाचन करणार आहोत. पहिलं वचन मी वाचेल आणि मंडळी आपणाला विनंती करतो की आपण दुसऱ्या वचनापासून आळीपाळीने हे वाचत जाऊया. यामध्ये इस्रायलाच्या शत्रूंच्या नाशासाठी केलेली प्रार्थना आहे आणि हे आसाफाचं गीत असून हे एक संगीत स्तोत्र आहे. हे देवा, तू स्तब्ध राहू नको. हे देवा, मौन धरू नको. स्वस्थ राहू नको. ते तुझ्या लोकांविरुद्ध कपटाची योजना करीतात. तुझ्या आश्रितांविरुद्ध ते मसलत करीतात. कारण त्यांनी एकचित्ताने मसलत केली आहे. ते तुझ्या विरुद्ध कट करीतात. गबाल, अमोन व अमालेक, पलेशेत व सोरकर हे ते आहेत. मिद्यानाला आणि सिसरा व याबिन यांना किशोन नदीजवळ तू जसे केले तसे त्यांना कर. ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या सरदारास कर. जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व अमीरांना कर. हे माझ्या देवा, वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्याने उडविलेल्या भुस्यासारखे त्यांना कर. त्याप्रमाणे तो आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर व आपल्या तुफानाने त्यास घाबरून सोड. ते सदा सर्व काळ फजित व भयभीत होत, ते लज्जित होत, ते नष्ट पावत. असे त्यांना कळवून येईल. उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला,
स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूयात आपण. पुन्हा एक वार आम्ही आमच्या प्रभूची कृपा मागूया व ज्या नित्य आपल्या प्रार्थना विनंत्या आहेत त्या आम्ही प्रभूच्या समोर ठेवत असताना परमेश्वराचं सहाय्य आपण मागूया. SAMच्या या संपूर्ण सेवा कार्यामध्ये आमचा दयाळू प्रभू आम्हास चालवित आहे. आपले अध्यक्ष महोदय, आपले कार्यकारी संचालक, त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व विश्वस्त व प्रियजन हो, ज्या प्रिय आपल्या मंडळ्या आहेत त्या मंडळ्यांचं सेवा कार्य व या दिवसांमध्ये प्रभूजी भरभराहट आपल्या सेवेला देत आहे ती देवबाप आशीर्वादित करो. अनेक चर्चेचं नूतनीकरणाचं कार्य पूर्ण झालेलं आहे. सोबतच CBSEच्या या शाळेसाठी आपण नित्य प्रार्थनेमध्ये आहोत. प्रभुदेवबाप ते दृश्य स्वरूपाने आज आमच्या समोर आणत आहे. या सगळ्यांसाठी उपकार स्तुतीची प्रार्थना आम्ही प्रभूचरणी करूया. सोबतच आपल्या शाळेचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवत आहे. काहींच्या परीक्षा आहेत, त्यापैकी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण विशेष प्रार्थनेमध्ये आठवण करूया. आपण प्रार्थना करीत असताना नाईक साहेबांचे साडू भाऊ म्हणजे ताईंचे मोठे बहीण यांचे पती मागच्या आठवड्यात प्रभूकडे गेले. या सर्व परिवारासाठी आपण प्रार्थना करूया. तर आपण नाईक परिवारासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आजच्या सकाळी आठवण करूया. या दुःखामध्ये चर्च नंदुरबार मंडळी आपणासोबत आहे. प्रभुदेव बाप आपणाला सहाय्य करो. सोबतच प्रियांनो, आपल्या मंडळीत जे आजारी प्रियजन आहे सगळ्यांची आपण प्रार्थनेमध्ये आठवण करूया आणि येत्या दिवसात होणारे मंडळीचे सर्व कार्यक्रम प्रभू आशीर्वादित करो यासाठी आपण प्रभूची कृपा मागूया. सोबतच काही प्रियजन उपवास समयामध्ये आपला वेळ प्रभूमध्ये घालवत आहे. प्रभुदेव बाप आपल्या उपवासांना आशीर्वादाने भरून टाको व आपलं आध्यात्मिक जीवन बळकट करो. या आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ प्रभू, आम्ही धन्यवाद देतो कारण की प्रभू ही जी सुमधुर गीता आम्ही गायली, जे स्तोत्र आम्ही वाचलं, त्यामध्ये शत्रूंपासूनची सुरक्षितता तू आम्हाला दिली. जी सुमधुर गीता आम्ही गायली त्यामध्ये परमेश्वरा जसं एक लेकरू आपल्या बापाकडे मोठ्या आशेने मोठ्या आनंदाने बघतं आणि आनंदित होतं की आमचा बाप, आमचा पिता आम्हाला आशीर्वादाने भरणारा असा आहे. हे दयाळू परमेश्वर पित्या, जी आनंदाची उकळी आमच्या मनामध्ये फुटत आहे, स्तोत्रकर्ता म्हणतो की मी रचून तुला प्रार्थना सादर करीन. एवढंच नव्हे तर स्तोत्रकर्ता म्हणतो की तुझ्या मंदिराचा द्वारपाळ होणं हे मला आवडेल. निळवीला आपली घरं करण्यासाठी तुझ्या मंदिरामध्ये जागा आहे. परमेश्वरा, तुझ्या मंदिराचा जो आवेश आहे किंवा तुझ्या मंदिराचं जे प्रेम आहे ते आम्हाला पवित्र शास्त्रातील कितीतरी संदेष्ट्यांच्या जीवनाद्वारे आणि कितीतरी व्यक्तिचरित्रांच्या जीवनाद्वारे पाहावयास मिळतं. एवढंच नव्हे तर मंडळीसाठी तू आपला प्राण दिलास व मंडळीला येण्यासाठी तू पुन्हा एक वार येणार आहेस. आणि म्हणून प्रभू, पौलाने जसं तिमथ्याला आधीच बजावून सांगितलं की डाग सुरकुती अशी नसलेली, प्रभूला सज्ज केलेली अशी मंडळी तयार करावी. अरे प्रभू, मंडळीतला प्रत्येक सभासद आज तुझं घटक म्हणून तुझ्या चरणापाशी आलेला आहे. कारण की परमेश्वरा, आम्हाला वेळोवेळी सहाय्य लागतं, आम्हाला वेळोवेळी तुझी कृपा हवी असते आणि आजची ही सकाळ आम्हाला त्याच कृपेचा एक भाग होण्याची देवबापा तू संधी देत आहेस. प्रिय परमेश्वरा, तू आम्हाला निवडलंस, आम्हाला नेमलं आणि देवबापा तू आम्हाला या कार्यासाठी सिद्ध केलं की आम्ही तुझं गुणगान या पृथ्वीवरती गावं. अरे देवबापा, तुझ्या नावाला आम्ही उंच करावं व तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये येऊन उद्धाराची योजना केली आणि आम्हासाठी उद्धाराचं द्वार त्याने उघडलं आणि आम्हासाठी तारण हे विदित केलं. प्रभू, ही तारणदायी घोषणा करण्यासाठी आज पुन्हा एक वार तू आम्हाला संधी देत आहेस. म्हणून आजच्या उपासनेबद्दल आम्ही आभार मानतो. आमचे अध्यक्ष महोदय, आमचे कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त, परमेश्वरा, या सगळ्यांसाठी तुझ्याकडे सहाय्य आणि कृपा मागतो. कारण की प्रभू, हे प्रियजन तू नेमलेले आहेस आणि आमच्या अधिकारी वर्गांसाठी आम्ही नित्य प्रार्थना कराव्या असं तुझं पवित्र वचन म्हणतं. आणि म्हणून दे बापा, आम्ही विश्वासणारा संपूर्ण समूह आमच्या पुढारी वर्गांसाठी मोठ्या विश्वासाने तुझ्याकडे सहाय्य मागतो
आणि कृपा मागतो व हीच प्रार्थना करतो की चांगलं आरोग्य तू आमच्या पदाधिकारी वर्गांना दे. दे बापा, चांगला जो दृष्टांत तू त्यांना दिलेला आहेस त्या दृष्टांताची पूर्तता करण्यासाठी लागणारा आर्थिक पुरवठा, लागणारा मनुष्यबळाचा पुरवठा आपल्या स्वर्गीय भांडारातून तू करावास. कारण की परमेश्वरा, या प्रियजनांच्या आज योजनेने आज कितीतरी प्रगतीच्या गोष्टी आम्हाला दिसून येत आहेत. प्रिय प्रभू, तू आम्हाला नव्या इमारती दिल्यास, रिनोव्हेशन करण्यासाठी आपली कृपा दिली. एवढेच नव्हे तर बसेसच्या द्वारे तू शाळेला भरभराट दिली. चांगल्या प्रगतीच्या या वाटेवरती आम्ही जात असताना संस्थेची आणि आम्हा प्रत्येकाची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी विविध प्रोजेक्ट्स राबवले गेलेले आहेत. सोबतच पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो आमच्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक वाढीसाठी. बेडचं अध्ययन असो, 2-7 मालिका असो किंवा नित्य सायंकाळच्या प्रार्थना असो, प्रति रविवारची उपासना व मंडळीच्या एकत्र कौटुंबिक भेटींच्या द्वारे प्रिय प्रभू, जे आनंद तू आम्हाला दिलेले आहेत, ह्या आनंदाच्या सर्व पर्वांसाठी आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, चांगले पदाधिकारी वर्ग तू आम्हाला दिलेले आहेस आणि तुझ्या भयात वाढून प्रभू नेहमीच तुझ्या मंडळीची सेवा करण्यासाठी, तुझ्या प्रिय समाजाची सेवा करण्यासाठी प्रभू तू या सगळ्यांना शक्ती देत आहेस. म्हणून दे बापा, आम्ही आमचे अध्यक्ष महोदय, सोबतच कार्यकारी संचालक, आमचे विश्वस्त, आमच्या मंडळीचे अध्यक्ष, खजिनदार, सचिव, पंचमंडळ, आमचं महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूलचे आमचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सदस्य, देवापा या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. आमच्या संडे स्कूल शिक्षकांसाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की अहोरात्र या प्रियांची सेवा लेकरांसाठी चालू आहे. आणि या बालवयामध्ये या लहान लेकरांवरती जे चांगले संस्कार विदित केले जात आहेत, देवापा जे रुजवले जात आहेत, ते संस्कार पुढे जाऊन मंडळीला एक भक्कम आणि प्रभूमध्ये विश्वासू अशी लेकरं आणि आधारस्तंभ मिळतील, हा आमचा दृढ विश्वास आहे. यासोबतच देवापा आम्ही तुला धन्यवाद देतो चर्चेससाठी आणि मंडळांसाठी. आज विविध मंडळांमध्ये तुझ्या पवित्र वचनाची घोषणा केली जाईल. आणि जर प्रभू आम्ही मागे वळून पाहिलं तर कितीतरी प्रियजनांनी आपल्या जीवाला द्वेष, कष्ट झालेत, तरी परमेश्वरा त्यांनी तुझी ही अविरत सेवा करण्याचं सोडलं नाही. त्यावेळेला दळणवळणाची साधनं नव्हती, कसल्याही प्रकारचं सुखसोयी नव्हती, तरी प्रभू मंडळांच्या सेवेमध्ये कधीच खंड पडला नाही, सुवार्ता सांगण्यामध्ये कधीच खंड पडला नाही. अशा देवबापा प्रभूच्या सेवकांची आज पुन्हा एक वार आम्ही आठवण करतो. जरी ते प्रभूमध्ये झोपी गेले असले तरी प्रभू त्यांनी दिलेले संस्कार हे आजही चालू आहेत आणि मंडळीच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि विकासासाठी जो वसा देवबापा या दिवसांमध्ये पाळक वर्ग आणि स्वार्थिक वर्ग यांच्याकडे आलेला आहे. आमची प्रार्थना आहे प्रभू, ते तू आशीर्वादित कर व आज होणाऱ्या प्रत्येक मंडळीतल्या सभेला देवबापा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मोकळीकता देऊन आशीर्वादाने भरून टाकावंच व प्रत्येकाची आध्यात्मिक वाढ व्हावी यासाठी तुझी कृपा दे. दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही आभार मानतो. धुळे, शहादा, धानोरा, मुंदलवड या चर्चेसच्या नूतनीकरणाचं कार्य प्रभू पूर्ण झालेलं आहे आणि आता नव्याने मंडळी त्यामध्ये एकत्र बसून प्रार्थना उपासना करते. परमेश्वर पित्या, विश्वासणाऱ्यांचा हा समूह एकत्र येऊन जी उपासना करतो त्यामागे, त्या इमारतीच्या बांधकामाच्या मागे आर्थिक आणि सोबतच मनुष्यबळाचा पुरवठा आहे, योजना आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टींची व्यवस्था आहे. ते सगळं करण्यासाठी आमच्या अध्यक्ष महोदयांना प्रभू तू कृपा पुरवलीस म्हणून आम्ही आभार मानतो. चर्च कमिटीला दे बापा तू सहाय्य केलंस म्हणूनही उपकार मानतो. प्रिय प्रभू, आमच्या CBSE पॅटर्नच्या दुसऱ्या इमारतीचं बांधकाम आता पूर्ण होत आहे, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो व येत्या दिवसात त्या ठिकाणी होणाऱ्या उपकार स्तुती प्रार्थनांनाही प्रभू आम्ही तुझ्या हाती देतो. प्रार्थना करतो प्रभू, ते तू आशीर्वादित कर. आम्ही आभार मानतो दिलेल्या बसेससाठी प्रभू, त्याद्वारे तुझं गौरवी सेवा कार्य होऊ दे. आमच्या शाळेचे सर्व प्राचार्य, सर्व पर्यवेक्षक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, प्रिय परमेश्वरा, ह्या संपूर्ण परिवाराला तुझ्या हातामध्ये आम्ही देतो. यासाठी की विद्यार्थ्यांना हे प्रियजन घडवित आहे. केवळ विद्यार्थ्यांना नव्हे तर आमचा येणारा महाराष्ट्र आणि आमचा येणारा प्रिय भारत देश हा भविष्यामध्ये कसा असेल त्यांचा एक घटक होण्यासाठी या विद्यार्थ्यांवरती जे चांगले संस्कार घडवले जात आहे, जे शैक्षणिक त्यांना ज्ञान दिलं जात आहे, प्रभू परमेश्वर पित्या ते तू आशीर्वादित कर व आमच्या शाळेची अधिक आणि अधिक उन्नती आणि प्रगती होऊ दे. मागील सप्ताहामध्ये पाककलेच्या द्वारे जो आनंद तू विद्यार्थ्यांना दिलास व शिक्षक वर्गांना तू दिला, सोबतच
या ॲक्टिव्हिटीजच्याद्वारे पालकांनाही मोठा आनंद तू दिलास, त्यासाठी आम्ही आभार मानतो. सोबतच विविध क्षेत्रामध्ये आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रभू तू यश दिलंस, म्हणून आम्ही आभार मानतो. सोबतच आज होणाऱ्या परीक्षेसाठी आमची प्रार्थना आहे. जे प्रियजन यासाठी पर्यवेक्षक म्हणून गेलेले आहेत त्यांनाही दे बापा तू सहाय्य कर, व जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्या मंडळीतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दे बापा तुझा स्पर्श कर व त्यांचं अध्ययन कार्य आशीर्वादित होऊ दे व त्यांची प्रगती अशीच पुढे आणि पुढे होऊ दे. सोबतच दे बापा आम्ही हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांच्या सर्व सेवा कार्यासाठी प्रार्थना करतो. प्रिय परमेश्वरा, या सर्व प्रियांची सेवा आशीर्वादित कर व विद्यार्थ्यांना घडवत असताना प्रभू तू त्यांचं सहाय्य करता आणि मार्गदर्शक असा हो. अनेक गोष्टीची पूर्तता त्या ठिकाणी आहे, अनेक साधनांची पूर्तता त्या ठिकाणी आहे. दे बापा त्या सगळ्या गोष्टींचा वापर करून सदैव तुला स्मरण करण्यासाठी व विद्यार्थ्यांना अधिक आणि अधिक चांगल्या रीतीने घडवण्यासाठी, त्यांना वैयक्तिक शिस्त लावण्यासाठी प्रभू होत असलेली ही सेवा कार्य आशीर्वादाची अशी होऊ दे. सोबतच दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही प्रार्थना करतो या दिवसांमध्ये जे आमची प्रिय लेकरं बाहेरगावी शिक्षण घेत आहेत, आज मंडळी मोठ्या विश्वासाने नेहमीच त्यांच्याकडे प्रार्थना करीत असताना आजही प्रार्थना करते आणि प्रार्थना करते की प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या घरापासून जरी ते दूर असले तरी प्रभू मंडळी त्यांना प्रार्थनेत उचलून धरते. आमच्या सर्व प्रिय लेकरांचं अध्ययन प्रभू तू आशीर्वादित कर, त्यांचं कामकाज आशीर्वादाचं कर व त्यांच्या अध्ययनाच्या द्वारे त्यांची प्रगती होऊ दे व ते ज्या क्षेत्रामध्ये जे क्षेत्र त्यांनी निवडलं आहे, मग ते वैद्यकीय असो, तांत्रिक असो किंवा सामाजिक सेवेचं असो, परमेश्वरा त्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी अग्रेसर असावं, सगळ्यात पुढे असावं, यासाठी प्रभू तू त्यांचं सहाय्य करता हो. व शिकणाऱ्या आमच्या मंडळीतल्या प्रत्येक लेकराला तू स्पर्श कर व प्रत्येकाचं अध्ययन कार्य आशीर्वादित कर. आईवडील म्हणून ज्या जबाबदाऱ्या आईवडिलांनी पूर्ण केलेल्या आहे त्या जबाबदाऱ्या जाणून प्रत्येक लेकरांनी आपल्या अध्ययनाकडे लक्ष द्यावं व आपलं अध्ययन आशीर्वादित रीतीने पूर्ण करावं. आपल्या कुटुंबाचं, आपल्या मंडळीचं, आपल्या समाजाचं नाव त्यांनी उंच करावं, यासाठी शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आज मंडळी मोठ्या विश्वासाने प्रार्थना करते. पित्या, प्रत्येकाचं अध्ययन कार्य तो आशीर्वादित कर. बंधू जोशुआ आहे त्यांना तू सहाय्य कर, त्यांचं तेथील सेवा कार्य तू आशीर्वादाचं कर. अभिषेकसाठी आम्ही प्रार्थना करतो, त्याचाही अभ्यास आशीर्वादाचा कर. सोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो आमचे बंधू सायमन, सोबतच रोलन ऑस्कारसन, त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि जे दे बापा आमचे प्रियजन आहेत अशा सगळ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रत्येकाचं सेवा कार्य तू आशीर्वादाचं कर. डॉक्टर वॉल्टा आहेत, मदन वळवी आहेत, सोलवी आहे, शेल लार्सन आहेत. प्रिय परमेश्वरा, या सगळ्यांची आम्ही आठवण करतो. प्रत्येकजण आपापल्या परीने सेवा करत आहे. प्रभू प्रत्येकाचं सेवा कार्य तू आशीर्वादाचं होऊ दे. मागील दिवसात नाईक कुटुंबियांमध्ये जो दुःखाचा प्रसंग घडला, प्रभू ताईंच्या मोठ्या बहिणीच्या पतींना तू आज्ञा केलीस. आम्ही प्रार्थना करतो या दुःखित परिवारासाठी व 1 करिंथ याच्या 15व्या अध्यायामध्ये जी धन्य आशा दिलेली आहे त्या धन्य आशेची आम्ही आठवण करतो आणि ख्रिस्तामध्ये आमचे प्रियजन आम्हाला पुन्हा भेटतील या विश्वासाने प्रिय देवबापा या परिवाराला तुझ्यामध्ये आम्ही स्थिर करतो. कारण प्रभूमध्ये देवबापा जे सेवा कार्य त्यांनी केलं होतं त्याचं स्मरण तू करावंस. एवढंच नव्हे तर प्रभूमध्ये जे झोपी जातात ते धन्य आहेत. देवबापा पहिला करणा वाजेल त्यावेळेला, तुतारीचा नाद होईल त्यावेळेला ते उठवले जातील. आणि ह्या द्वितीय आगमनाच्या घटकेकडे आम्ही आमचं लक्ष लावून राहिलेलो असताना जे प्रियजन झोपी गेलेले आहेत त्यांच्याबद्दल मनुष्य स्वभावानुसार आम्हाला दुःख, वेदना आणि त्रास आहेत. परंतु प्रभू एक धन्य आशा आम्हाला आहे जी विश्वासणाऱ्या प्रत्येकाला आहे. ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनामध्ये आमचे प्रियजन आम्हाला भेटतील. या धन्य आशेवरती देवबापा आम्ही नाईक परिवारातील प्रत्येक सदस्याला सोडतो व त्यांच्या या दुःखाच्या प्रसंगी सांत्वनपर प्रार्थना करीत प्रभू आम्ही त्यांना तुझं सहाय्य आणि कृपेच्या वेष्टनामध्ये पुन्हा एक वार आणून ठेवतो. हे दयाळू परमेश्वर पित्या, मंडळीत जे आजारी प्रियजन आहेत त्यापैकी आम्ही प्रार्थना करतो मालतीबाई वळवी यांच्यासाठी. ममताबाई वळवी आहेत, ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड, सोबतच विजय गायकवाड यांच्यासाठी, रयता अक्का, सुरेश ठाकूर, रेव्हरंड विश्वास पाडवी, नेहा अर्जुन हटकर यांच्यासाठी आणि सोबतच देवबापा आशालता चांदेकर सिस्टर आहेत, अनंता साठे ब्रदर आहेत, रूपा सिस्टर आहेत, सोबतच सापाबाई शिंदे आहेत. प्रिय परमेश्वरा, आमची प्रार्थना आहे या आजारी प्रियजनांना तू स्पर्श करावास, आपलं आरोग्य द्यावंस. जरी प्रभू सगळ्यांची नावं आम्हास ठाऊक नाही तरी देवबापा तू जाणतोस. आणि आज जो जो प्रियजन
विश्वासाने तुझ्याकडे मागत आहे त्या प्रत्येकाला तू स्पर्श करून आरोग्य द्यावंस अशी विनंती करतो. आमच्या मंडळीतल्या असणाऱ्या वृद्ध मातापित्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. राहिलबाई ठाकूर आहेत, नलिनी मोजेस, आनंदीबाई पवार, रोबेन गार्दी, सोबतच सुजनाबाई सोनेरी, प्रभाबाई नाथानी, रेव्हरेंड डी एम पाटील पाळकसाहेब आहेत, पद्माबाई साळवे, ममताबाई डलगे आहेत, दुर्गाबाई वळवी आहेत. या सर्व प्रियांसाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो की या प्रियांना तुझी कृपा दे आणि सहाय्य कर व त्यांच्या आरोग्यदायी जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे. कारण अशी वृद्ध लोक प्रभू तू मंडळीत दिलेली आहेत यासाठी की प्रभूजी त्यांच्या सेवेची आठवण आम्हास व्हावी व जे सेवाकार्य त्यांनी केलं त्यांना उजाळा आम्हा नव्याने द्यावास. प्रिय परमेश्वरा, आम्ही मंडळीतल्या येत्या महिन्याभरातल्या सेवा कार्यासाठी प्रार्थना करतो. जे पाळक लोकांचं एक दिवसीय शिबिर आहे परमेश्वरा ते तू आशीर्वादित कर. महिला मंडळाचं एक दिवसीय शिबिर आणि यासोबतच इमारती आणि चर्चेसच्या नूतनीकरण कार्याच्या प्रार्थना ज्या उपकार स्तुतीच्या आहेत परमेश्वरा त्या तू आशीर्वादित कराव्यास अशी आमची तुझ्या चरणी प्रार्थना आहे. येत्या दिवसात होणारं हे जे कार्य आहे ते परमेश्वरा आशीर्वादाचं कर आणि त्याच्यामध्ये तुझी उपस्थिती ठेव आणि त्याद्वारे एक नवा आशीर्वाद दे. सोबतच आम्ही इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करतो. प्रिय प्रभू, वर्षभर त्यांनी अभ्यास केला. हा अभ्यास आता त्यांना पेपरमध्ये गिरवायचा आहे. तो पेपर लिहत असताना या विद्यार्थ्यांच्या सोबत तू राहा परमेश्वरा आणि जे त्यांनी अध्ययन केलं आहे ते त्यांना आठवू दे व चांगल्या रीतीने पेपर लिहावा. कारण की त्यांच्या या तारुण्यातल्या जीवनातला हा एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. आणि म्हणून देवबापा आमची प्रार्थना आहे आमच्या 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं अध्ययन कार्य आशीर्वादित झालेलं आहे. आता पेपरही चांगले लिहिता येऊ दे व पुढील उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी पुढे जाण्यासाठी प्रभू तू विद्यार्थ्यांचं सहाय्य करता हो. म्हणून परमेश्वरा, आज मंडळी म्हणून आम्ही विश्वासाने प्रार्थना करतो इयत्ता 10वी आणि 12वीचे पेपर प्रभू तू आशीर्वादित असे होऊ दे. सोबतच सर्व वैद्यकीय सेवा आशीर्वादित कर परमेश्वरा. सर्व डॉक्टर्स लोकांच्या सेवा आणि जे सिस्टर लोक सेवा करीत आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे प्रियजन सेवा करीत आहे, कोणी शासकीय सेवेत आहे, कोणी वैयक्तिक रीतीने सेवा करीत आहे, कोणी खाजगी रीतीने आहे, कोणी निमशासकीय आहेत, अशा सगळ्यांची सेवा प्रभू तू आशीर्वादाची कर. आम्ही डॉक्टर वसावे व त्यांच्या सेवा कार्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू त्यांचं सेवा कार्य तू आशीर्वादित कर. सोबतच जे आमच्या मंडळीतले अनेक डॉक्टर्स आहेत सगळ्यांचं सेवा कार्य प्रभू तू आशीर्वादित कर. अनेक जे आमच्या सिस्टर्स आहेत आणि जे वैद्यकीय सेवेत आहे प्रभू त्यांचं सेवा कार्य आशीर्वादाचं होऊ दे. यासोबतच परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो जे विविध डिपार्टमेंट आहे त्या सर्व डिपार्टमेंटमधली सेवा हे आमचे प्रियजन करीत असताना त्या सर्व डिपार्टमेंट्सची सेवा प्रभू तू आशीर्वादाची कर. पोलीस दलासाठी आमची प्रार्थना आहे त्यांची ही सेवा दे बापा आशीर्वादाची अशी होऊ दे. सोबतच प्रिय परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो आमच्या प्रिय भारत देशासाठी. आमच्या देशात शांती नांदू दे व आमच्या देशाची अशीच प्रगती होऊन देशाची अशीच प्रगतीची वाटचाल होऊ दे पित्या. आमचे माननीय पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, सोबतच आमचा प्रिय महाराष्ट्र, आमचे माननीय मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, आमच्या माननीय जिल्हाधिकारी आणि त्यांचे पदाधिकारी वर्ग, हे सेनाधीश परमेश्वरा आम्ही हे सर्व कार्य तुझ्या हातामध्ये ठेवतो आणि प्रार्थना करतो की सर्व प्रकारच्या दंग्या धोप्यांपासून, सर्व प्रकारच्या वाईटापासून तो आमच्या शहराचं आणि आमच्या प्रिय भारत देशाचं रक्षण करावं. प्रत्येक स्टेटमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी व एकमेकांबद्दल आदर आणि प्रीतीचा भाव प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक जणांमध्ये असावा असा तू होऊ दे. सोबतच प्रिय परमेश्वर दे बापा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये देखील शांतता प्रस्थापित होऊन होणारं सेवा कार्य आशीर्वादित कर. येत्या दिवसात महिला मंडळाचं शिबिर आहे. आम्ही सुनीता शिंदे आणि त्यांच्या सेवा कार्यासाठी प्रार्थना करतो. त्यांचं येणं आशीर्वादित कर व त्यांचं सेवा कार्य प्रभुत्व आशीर्वादित कर. यासोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो आज आम्ही पवित्र वचनाकडे जाऊ. येणारं वचन, चिंतन, मनन प्रभुत्व आम्हासाठी आशीर्वादाचं कर आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. सारा आदर प्रभू तुला असो, मान महिमा तुला असो आणि ह्या सर्व प्रार्थना आम्ही तुझ्या चरणी अर्पण करतो. प्रभू तू आम्हा सहाय्य कर. प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण दान घेणार आहोत आणि दानार्पणाच्या या सेवेसाठी क्वायर पुढे येऊन गीत गायन करेल व हे गीत होत असताना आपण आणलेलं दान प्रभूच्या भंडारात अर्पण करूया.
विजय संगीत गीत नंबर 168 यावेळेस आपण गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 168 पेरणे व कापणे. आजच्या दानार्पणासोबत ज्या कोणा प्रियजनांची वाढदिवस आहेत आपण पुढे येऊ शकता किंवा जागेवर उभं राहू शकता किंवा सुचवू शकता. आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे
आज पास्टर निलेश वळवी आणि प्रतिभा यांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा. सोमवारी राहुल ठाकूर, मंगळवारी गौरव पाटील आणि येत्या रविवारी अभय त्रिभुवन, मिखाईल शिंदे आणि अनुष ठाकरे या प्रियांचा वाढदिवस आहे. देवबाप या प्रियांचे वाढदिवस आशीर्वादित करू. डॉक्टर राजेशजी वसावे यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात टाकतो. सौ तुळसाबाई सदानंद वळवी यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात टाकतो. अनुष जाधव यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. डॉक्टर मोहन पवार आहेत, यांच्याकडून दशमांश आलेला आहे, तो मी प्रभूच्या भांडारी टाकतो. सोबतच वैशाली वसावे यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करतो. दानार्पण, उपकार स्तुती सोबतच वाढदिवस या सर्व प्रार्थनेसाठी मी सन्मान्य रेव्हरेंड चेज पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करेन, आपण पुढे यावत व प्रार्थना करावी. प्रार्थना करू आपण. आमच्या प्रेमळ आणि जिवंत प्रभू, आम्ही तुला पुन्हा एक वार धन्यवाद देतो. या प्रभुवारी तू आम्हाला तुझ्या मंदिरात एकत्र केलंस, तुझी भक्ती आराधना करण्यासाठी आम्हाला मोकळीक दिली, संधी दिली, याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. परमेश्वर पित्या, आज सकाळी आम्ही तुझी स्तुती गीत गाऊन केलेले आहे. एवढंच नव्हे तर आमच्या एकत्र मिळण्यात देखील तुझं गौरव होत आहे. आम्ही आज सकाळी प्रभू तुझ्यासमोर रिक्त हस्ते येऊ नये म्हणून आम्ही तुला अर्पण करण्यासाठी जे लहानसे या भांडारामध्ये अर्पण, जे दानार्पण तुला केलेलं आहे, आम्ही प्रार्थना करतो की त्याचा तू स्वीकार कर. आणि प्रभू, ह्या दानार्पणाच्या द्वारे तुला गौरव आणि महिमा मिळू दे. ज्या प्रियांच्या जीवनामध्ये तू यश दिलं आणि ज्यांना प्रभू विविध प्रकारे सहाय्य केलंस, त्यांनी आपल्या कमाईमधून प्रभू जे ते भांडारात आणलेलं आहे, प्रभू आम्ही प्रार्थना करतो त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आणि प्रभू, अधिक देण्याची वृत्ती आम्हा सर्वांना तू लाभू दे. प्रभू, आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो. आज सकाळी ज्या प्रियांचे या वाढदिवस आहेत, या सप्ताहामध्ये या सर्वांना आम्ही तुझ्या हातात सोपवतो. निलेश वळवी आहे, प्रतीक्षा, राहुल ठाकूर, गौरव पाटील, अभय त्रिभुवन, मिखाईल शिंदे, अनुष ठाकरे या सर्व भावांची, बहिणींची, लेकरांची आठवण करतो. अधिक ज्यांचे वाढदिवस आहेत प्रभू, ज्यांनी जे समोर आले नाही किंवा येऊ शकले नाही, आम्ही त्यांची पण आठवण करतो. प्रभू, या जन्मदिनानिमित्ताने या प्रत्येकाला तो आशीर्वाद दे. या नवीन वर्षामध्ये त्यांचं पाऊल पडलेलं आहे ते आशीर्वादित कर. सर्वांना दीर्घायू कर. आणि प्रभू, त्यांच्या आयुष्याच्याद्वारे तो आपल्या नामाचं गौरव करून घे. प्रभू, आम्ही पुन्हा प्रार्थना करतो. आज जे वचन आमच्याकडे येणार आहे ते आमच्यासाठी आत्मानी जीवन होऊ दे. आणि प्रभू, तुझ्या दासालाही तू स्पर्श कर आणि त्यांच्या ओठावर, जिभेवर तू पहारा ठेव. आणि प्रभू, त्या वचनाच्याद्वारे तू आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. जे आजारी वर्ग आहेत त्या सर्वांना तुझ्या हातात घे आणि त्यांना तू आरोग्य देऊन पुन्हा आमच्यामध्ये तू सहभागी कर, अशी आम्ही प्रार्थना करतो. हे सर्व दानार्पण आम्ही सर्वजण तुझ्या हातात स्वतःला सोपवून देतो. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. सूचना आहेत मंडळीसाठी. आज सायंकाळी 5 वाजता बाप्तिस्म्याचा वर्ग चर्चमध्ये घेण्यात येईल. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते 6:30 या वेळामध्ये चर्चमध्ये प्रार्थना घेण्यात येईल. बुधवारी सकाळी 10 ते 11 या वेळामध्ये चर्चमध्ये बायबल स्टडी होईल आणि डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब हे अध्ययन वर्ग घेतील. सोबतच बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळाची सभा ही चर्चमध्ये भरवण्यात येईल. दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी महिला मंडळाचं जे एक दिवसीय शिबिर आहे ते चर्चमध्ये घेण्यात येईल आणि डॉक्टर सुनीता शिंदे जे आहेत ते ह्या अध्ययन वर्गाला घेतील. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघ चर्चमध्ये घेण्यात येईल. काही सूचना असल्यास व्हॉट्सॲपवरती तसं कळवण्यात येईल. सोबतच येत्या रविवारी दिनांक 25/2/2024 रोजी भक्तीचं चालकपण हे पास्टर राजीव मार्गे करतील आणि वचनाची सेवा डॉक्टर वंदन वार्ड हे करतील. सोबतच दुधाळे शिवार आणि शहारोन चर्च हे नंदुरबार या ठिकाणी एकत्र सहभागितेसाठी जमणार आहेत. तर पुढच्या रविवारी एकत्र उपासना होईल, याची आपण दखल घ्यावी.
सोबतच प्रियजन हो, कार्यशाळेबद्दल पत्र आहे ते असं: प्रति सर्व अध्यक्ष, पाळक सुवार्तिक, सुवार्तालय चर्चेसच्या सर्व मंडळ्या. विषय आहे दिनांक 22 ते 23 फेब्रुवारी 2024 दरम्यान आयोजित कार्यशाळेबद्दल. महोदय, महोदया, ख्रिस्तात सलाम. सुवार्ता अलायन्स चर्चेस नंदुरबारने निश्चित केल्याप्रमाणे 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन नंदुरबार या ठिकाणी दिनांक 22 ते 23 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेले असून दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी SAM चर्चच्या सेवेचा इतिहास, स्वीडन व भारत तसेच संपूर्ण जगातील सध्या होत असलेल्या सुवार्तेचं कार्य, तसेच दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी महिलांकरिता विशेष आयोजित 2-7 मालिकेवर आधारित कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. तर ही जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे त्यामध्ये 22 तारखेला आपला जो SAMच्या सेवेचा स्वीडन आणि इतिहास जो आहे स्वीडन व भारत यामध्ये सेवा कार्याचा, याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल. तर आपण जर येऊ इच्छितात, म्हणजे पंचमंडळ आहे, मंडळीतले सदस्य आहे, या कार्यशाळेसाठी जर आपण येऊ इच्छितात तर उद्यापर्यंत आपण आपली नावं आम्हाला कळवायची आहे. कारण की भारत आणि स्वीडन आणि या ठिकाणी होत असलेलं जे सेवा कार्याचा इतिहास आहे तो आपल्याला तंतोतंत ऐकायला मिळेल. तर जर आपणाला यायचं आहे तर कृपा करून तसं तुम्ही माननीय सचिव आहेत किंवा पाळक म्हणून तुम्ही मला कळवू शकता. या महत्त्वपूर्ण सूचना प्रियजन हो आपणा सगळ्यांसाठी आहे. यावेळेला एक अर्पणविधी आहे आणि हा अर्पणविधी होण्यासाठी क्वायर आपल्या जागेवर येईल व गीत गायनाची सेवा करेन. बंधू विशाल वळवी आणि त्यांचा प्रिय परिवार, यावेळेला मंडळीच्या वडीलजनांना मी विनंती करेन की आपण वेदीकडे, पुलपीटकडे पुढे यावत आणि मंडळी, मी आपणाला विजयसंगीत 204 हे काढण्याची विनंती करेन. क्वायरसोबत आपल्याला गायचं आहे विजयसंगीत 204, पहा प्रिय मेंढपाळ. ह्याची 3 कडवं आपल्याला गायची आहे. पहिलं कडवं झाल्यानंतर कुटुंबाने पुढं यायचं आहे. मंडळी, कृपा करून तुम्ही आपल्या जागेवर उभं राहा आणि उभं राहून आपण हे गीत गाऊ आणि मंडळीचे वडीलजन कृपा करून वेदीकडे पुढे यावत. 204 हे गीत आपण गाऊ, 3 कडवे गाऊ.
देवराज असल्याचे देवराज असल्याचे देवराज असल्याचे पहा प्रिय मेघपाळ हातावरी तेरी बाळ. मंडळी, कृपया आपण बसावे. परमप्रियजन हो, कुटुंब व्यवस्था ही परमेश्वराने स्थापिली आहे. लेकरं देवाचे वतन आहेत. ज्या विधीप्रमाणे हे आईबाप अर्पण करीत आहेत त्याला शास्त्राधार आहे. जुन्या करारात हन्नेने शमूएल बाळाचे प्रभूला अर्पण केले. नव्या करारात मायेने बाल येशूस देवळात आणले. आणखी प्रभूला जेव्हा आपल्या शिष्यास नम्रतेचा धडा शिकवायचा होता तेव्हा त्याने एका बालकास त्यांच्यामध्ये ठेवले. मार्काने लिहिलेल्या शुभवर्तमानातील अध्याय 10 वचन 13 ते 16 मधली वचने ऐका. लोकांनी त्याचकडे बाळकास आणले यासाठी की त्यांनी त्यास स्पर्श करावा, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यास दटाविले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यास म्हणाला, बाळकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण देवाचे राज्य असल्यांचेच आहे. मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणार नाही. तेव्हा त्याने त्यास कवटाळून व त्याचवर हात ठेवून त्यास आशीर्वाद दिला. ही मातापित्रे या गंभीर विधीच्या अनुकरणाकडून आपली बालके देवाची आहेत असे दर्शवितात आणि त्याच्या सेवेसाठी व गौरवासाठी त्यांना बोध आणि शिक्षण देण्यासाठी त्याच्याकडून हे मौल्यवान जीव पवित्र ठेव म्हणून आपण परत प्राप्त करून घ्यावे असे इच्छितात. यावेळेला मी मातापित्यांना काही प्रश्न विचारणार आहे. कृपा करून तुम्ही जवळ या. हे मूल देवाच्या भयात आणि शिक्षणात तुम्ही वाढवाल असे देवासमोर व या साक्षीदारांसमोर गंभीर वचन देता काय? हिच्यावर देवाचा हक्क आहे हे सुरुवातीपासून मनावर बिंबवून हिला प्रभू येशू ख्रिस्त हाच आपला तारणारा आहे हे स्वीकारता यावे म्हणून तुम्ही मार्गदर्शन कराल असे वचन देता काय? तुम्ही आईबाप तुम्हाला शक्य असेल तितके दैवी आणि योग्य प्रकारे जीवन जगून हिच्यासमोर आदर्श ठेवण्याचे वचन देता काय? हे मूल देवाला त्याच्या सेवेसाठी आपण अर्पण करीत आहोत हे तुम्ही गंभीरपणे कबूल करता काय? तुम्ही हिच्याबरोबर व हिच्यासाठी प्रार्थना कराल काय? पवित्र शास्त्रातील तत्वे व सत्ये तुम्ही हिला शिकवाल काय? देवाचे पवित्र वचन वाचण्यास, प्रार्थना करण्यास आणि शुद्ध जीवन जगण्यास तुम्ही हिला शिकवाल काय? तुमच्या जीवनात हिला ख्रिस्त दिसावा म्हणून हिच्यासमोर तुम्ही धार्मिक जीवन जगाल काय? तुम्हाला जितके शक्य असेल तितके करून तुमच्या कुवतीप्रमाणे व ज्ञानाप्रमाणे देवाच्या साह्याने हिला प्रभू येशू ख्रिस्ताची माहिती आणि त्यावरील विश्वास समजावा म्हणून तुम्ही सर्व काही कराल काय? बरं, ह्या बालिकेचं नाव स्टेला असं ठेवण्यात येत आहे. मंडळी, पुन्हा एक वार आपणाला विनंती करेन आपण आपल्या जागेवर उभं राहावं. वडील लोक या बालकाकडे आपला उजवा हात करतील आणि सन्माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब या बाळकासाठी एक विशेष प्रार्थना करतील. त्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया व नंतर मी बालकाला आपल्या हातामध्ये घेऊन देवाला समर्पित करेन. यावेळेला वडील लोक हे बाळकाकडे आपला उजवा हात करतील व मान्य रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब पुढे येऊन प्रार्थना करतील. देवबापा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू प्रीती करणारा परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, तू या जगामध्ये आलास त्यावेळेस तू लेकरांवर इतकी प्रीती केली आणि म्हणूनच तू म्हटलं की बालकास मजकडे येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण स्वर्गाचं राज्य असल्यासारख्यांचंच आहे. आज आम्ही धन्यवाद देतो प्रभू. बाळ येशूला मरियेने अगदी विश्वासाने त्यांच्या विधीप्रमाणे मंदिरामध्ये आणलं. हन्नेने प्रभू आपल्या बाळाला शमूएलाला त्या मंदिरामध्ये आणून त्याचं समर्पण केलं. त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांनी होले पारवे जे काय अर्पण ते अर्पिले
आज आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या SMच्या या पद्धतीप्रमाणे हे बालकांचं अर्पण विधी होत असताना विशाल आणि त्याची पत्नी यांनी आपली बालिका स्टेला हिला तुझ्या मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी आणलेलं आहे. म्हणून देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा या त्रेक देवाच्या नावाने या बालिकेला तू आशीर्वादित कर आणि तिचं बालसंगोपन करत असताना, लालन पालन करत असताना या मातापित्यांना तू सुबुद्धी शहाणपण दे. जी वचनं त्यांनी मंडळीसमोर आणि तुझ्यासमोर दिलेले आहेत त्याप्रमाणे प्रभू त्यांनी आदर्श जीवन या लेकरासमोर जगून प्रभू तुला गौरव देण्यासाठी आणि या बालिकेला तुझ्या भयात वाढवण्यासाठी प्रभू तू त्यांना कृपा पुरव ही आमची प्रार्थना आहे. आमच्या मंडळीतील सर्व कुटुंबांसाठी आमची प्रार्थना आहे. सर्व प्रिय कुटुंबियांना तू आशीर्वादित कर आणि ज्या ज्या घरामध्ये लेकरं आहेत त्या सर्वांना प्रभू तुझ्या मार्गाने तू चालव. पुन्हा एक वार या अर्पणविधीच्या निमित्ताने वडील वर्ग या बालिकेवर आपला वर्चस्व ठेवत असताना आम्ही प्रार्थना करतो की तुझा वर्चस्व, तुझा अनुग्रह तिच्यावर असू दे. पुन्हा एक वार या वडील परिवाराला, या स्टेला बालिकेला आणि आम्हा सर्वांना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. वडील प्रियजन आपला हात खाली घेतील व प्रिय मंडळी आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, स्टेला, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने मी तुझे देवाला समर्पण करतो. पवित्र आत्म्याच्या कृपाळू प्रभावाखाली तुझे बालजीवन जोपासले जाओ व परिपक्व बनो. आपले गौरव करून घेण्यास आणि सेवा करून घेण्यास देव आपल्या राज्यात व सेवेत तुला लवकर पाचारण करून आपल्या प्रभूच्या पुनरागमनाची घटका जवळ आणो. आणि आता आपल्या देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता या बालिकेबरोबर, तिच्या मातापित्यांबरोबर व येथे उपस्थित असलेल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मंडळी, कृपया आपण बसावत. वडील मंडळाचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपण ज्या सूचना ऐकल्या त्यापैकी 23 तारखेला महिला मंडळाचं जे 2-7 मालिकेचं एक दिवसीय कार्यशाळा आहे, पुण्यावरून सुनीता शिंदे हे आपल्याकडे येणार आहेत व ती कार्यशाळा घेणार आहे. तर महिला मंडळाने कृपाकडून या सूचनेकडे लक्ष द्यावं. 23 तारखेला सकाळी 10 वाजता हे कार्य अध्ययनाचं सुरू होईल. तरी आपण वेळेवरती उपस्थित राहावं व सुनीता शिंदे हे अध्ययन वर्ग घेतील. प्रियजन हो, आज आम्ही देवाच्या पवित्र वचनाकडे जाणार आहोत आणि देवाच्या पवित्र वचनाकडे जात असताना एका गंभीर परंतु महत्त्वपूर्ण विषयाकडे मी आपणा सगळ्याचं लक्ष घेऊन जाऊ इच्छितो. आणि तो गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषय आहे उपवास. या दिवसांमध्ये मंडळीतले अनेक प्रियजन उपवास करीत आहेत. प्रभुदेव बाप त्यांचे उपवास आशीर्वादित करो. काहींना आपल्या आरोग्यामुळे उपवास करणं जमत नाही, त्यांचंही जीवन प्रभुदेव बाप आशीर्वादित करो. आज सकाळी महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहे उपवासाच्या संदर्भात त्या आपण बघणार आहोत की नेमका उपवास हा काय आहे, उपवास कसा केला किंवा कोणी कोणी केला आणि खरा उपवास कशा पद्धतीचा देवाला आवडणार आहे. एक मनुष्य स्वभावानुसार, मनुष्य चालीरीतीनुसार आणि रूढी परंपरेनुसार आजवर आपण उपवास करत आलेलो असोत, परंतु आज पवित्र शास्त्रातली काही वचनं आपण प्रत्येकजण वाचणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे, आपण आपलं पवित्र शास्त्र उघडावं आणि आपल्या पवित्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या वचनांकडे आपण बघावं. सर्वप्रथम आपण मत्तई शुभवर्तमान याचा 6वा अध्याय काढूया.
मत्तयाचं शुभ वर्तमान अध्याय 6 यामध्ये आम्हाला फार सुंदर असं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. अनेक वेळेला आम्ही ते वाचलेलं आहे. उपवासाच्या समयामध्ये, उपवासाच्या दिवसांमध्ये अनेक वेळेला आपण त्याचं मननचिंतनही केलेलं आहे. तर आज आपणाच्या सगळ्यांच्या सोबत मी मत्तय शुभ वर्तमान यातील 6व्या अध्यायातील 16 ते 18 ही वचनं वाचतो. तुम्ही जेव्हा उपवास करीता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. आता या वचनांकडे पाहिलं असता आम्ही उपवास कसा करावा याविषयी अगदी सोप्या भाषेत आम्हाला सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की उपवास करतो तो लोकांना दिसता कामा नये. लोकांना दिसावा म्हणून ती करण्यासारखी कृती नाही आहे. तर उपवास हा जो आहे हा आमच्या गुप्तवासी पित्याला दिसावा आणि गुप्तदर्शी पिता आम्हाला त्याचं फळ देईन. आणि आम्ही उपवास करतो त्यावेळेला एक शब्द या ठिकाणी आलेला आहे की आपले तोंड आपण विरूप करता कामा नये. 16व्या वचनाच्या शेवटल्या भागाकडे जर आपण पाहिलं तर तसं म्हटलंय की ते आपले तोंड विरूप करीतात, ते आपण करू नये. तर आम्ही उपवास करत आहोत तर त्यावेळेला वचन 17नुसार आपल्या डोक्याला तेल लावावे, आपले तोंड धुवावे आणि गुप्तदर्शी पिता मग आम्हाला त्याचं प्रतिफळ देईल. याचा अर्थ आम्ही आमच्या शारीरिक कृतीमधून देखील उपवासात आहोत हे दिसतं किंवा ते दिसून येतं. पण ते करत असताना आमचा चेहरा विरूप असता कामा नये. डोक्याला तेल लावणं याचा अर्थ असा आहे की आम्ही स्वच्छता स्वतःची बाळगणं. डोक्याला तेल लावणं हे अभिषेकाचं प्रतीक आहे. जर आपण पवित्र शास्त्र पूर्ण वाचलं तर आपल्या लक्षात येतं की ज्या वेळेला कोणा व्यक्तीला प्रभू निवडत असे, नेमत असे, एखाद्या माणसावरती कामाची जबाबदारी देवाला टाकायची असे तर त्यावेळेला याजक येऊन त्याच्या डोक्याला अभिषेक करत असत, त्याच्या डोक्यावरती तेल लावत असत आणि मग नंतर तेथून पुढे त्याचं सेवा कार्य हे सुरू होत असे. जसं शमूएल संदेष्टा शौलाकडे गेला, नंतर दाविदाकडेही गेला, त्यांना अभिषेक केला आणि त्यांच्या सेवेची सुरुवात झाली. पण प्रियांनो, हे सगळं बघत असता एक गंभीर गोष्ट आमच्या लक्षात आली. ती 6व्या अध्यायातल्या 5व्या वचनामध्ये जर आपण मत्तय 6व्या अध्यायाचं 5वं वचन बघितलं तर हे फार गंभीर गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका. आणि याच 6व्या अध्यायामध्ये 16व्या वचनाकडे बघा. इतक्यात 16वं वचन वाचलेलं आहे, परंतु तरी बघा, तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका. 2 वेळा म्हटलेलं आहे ढोंग्यांसारखे असू नका. पहिल्या वेळेस 5व्या वचनात म्हटलेलं आहे की ज्या वेळेला तू प्रार्थना करतोस तेव्हा ढोंग्यांसारखं असू नये, आणि जेव्हा तू उपवास करतो तेव्हा ढोंग्यांसारखं असू नये. मग हा सावधगिरीचा इशारा तुम्हाला आणि मला आहे की आपण उपवास समयामध्ये आहोत तर आम्ही कशा रीतीने असलं पाहिजे. ढोंग जे असतं ते मनुष्याच्या बाह्यकारी जीवनातून दिसून येतं, कारण की त्याचं मन प्रभूकडे नसतं. वचन स्पष्टपणे म्हणतं की तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ती ढोंग्यांसारखी नसावी. तर ती कशी असावी त्याचं वर्णन खाली दिलेलं आहे. परंतु त्या वर्णनाकडे बघण्यापूर्वी आपण आपल्या जीवनाकडे बघूया की मी जे करीत आहे त्यापैकी पवित्र शास्त्रामध्ये, संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये जर बघितलं तर ढोंगाविषयी ह्या 2च गोष्टी फार गंभीरपणे लिहिलेल्या आहे की ढोंगीपणाने प्रार्थना करू नये आणि ढोंगीपणाने उपवास करू नये. मग कशा पद्धतीने केला पाहिजे, तर कशा पद्धतीने केला पाहिजे तेही मी आपणाला सांगेल. परंतु सर्वप्रथम आपण हे बघून घेऊया की देवाची इच्छा काय आहे. तुम्ही आणि मी जर उपवास करत आहोत तर देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी ही आहे की आम्ही आमच्या गुप्तदर्शी पित्यासमोर आमचं जीवन ठेवावं. कारण जुना करार आणि नवीन करार ह्याच्यामध्ये एक फार मोठी गोष्ट बघायला मिळते. ती म्हणजे जुन्या करारामध्ये आज्ञापालनावर जास्त भर दिलेला आहे आणि नवीन करारामध्ये आपल्या वैयक्तिक जीवनातून म्हणजे आपल्या मनापासून परमेश्वराकडे वळण्यावरती जास्त भर दिलेला आहे. जसं तुम्ही जुन्या करारात जर 10 आज्ञा बघितल्या
तर माझ्यासमोर तुला अन्य देव नसावे, तू आपणासाठी कोरीव मूर्ती करू नको, आपला देव परमेश्वर याचं नाव व्यर्थ घेऊ नको, आणि पुढच्या ज्या सगळ्या ज्या आज्ञा आहे त्या तुम्ही बघा, त्या आम्हाला कृती करायला लावतात आणि कृतीने आज्ञा पालन करायला लावतात. थोडंसं तुम्ही लेवीच्या पुस्तकामध्ये गेलात तर लेवीच्या पुस्तकामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक नियम होता. जसं बाळ जन्माला आल्यानंतर आईच्या शुद्धीकरणाचे नियम होते, त्याच्यानंतर जर तुम्ही प्रेताला स्पर्श केला तर त्याचे शुद्धीकरणाचे वेगळे नियम होते, तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये गेलात अर्पण केलं तर त्याचे शुद्धीकरणाचे नियम वेगळे होते. परंतु तेच तुम्ही थोडंसं पुढे नवीन करारात आला तर नवीन करारात आल्यानंतर ज्या गोष्टी कृतीच्या होत्या त्या गोष्टी आता विश्वासामध्ये बदलण्यात आलेल्या होत्या. कारण प्रभू येशू ख्रिस्त रद्द करायला नाही तर पूर्ण करायला आलेला होता. आणि आज देवाची इच्छा ही आहे की आम्ही अंतःकरणातून त्या कराव्यात, बाह्यतकारी ते दिसता कामा नये. अनेक वेळेला बाह्यतकारी कृतीच्या द्वारे आम्ही उपवास करतो, परंतु आमचं अंतःकरण जर त्या विश्वासाला धरून नाही, आमचं अंतःकरण जर त्या गोष्टीला धरून नाही, तर प्रियांनो आमचं उपवास करणं हे कदाचित एक रूढी असेल किंवा परंपरा असेल. थोडंसं आता आपल्याला पवित्र शास्त्र वाचायचं आहे, म्हणून आपण मत्तयाच्या 5व्या अध्यायात जाऊ आणि त्याच्यामध्ये 21 आणि 22 वचनाकडे बघा. आपलं पवित्र शास्त्र उघडं आहे असा माझा विश्वास आहे. आणि त्याच्यामध्ये 5वा अध्याय मत्तयाचा त्याच्या 21 आणि 22व्या वचनाकडे जर बघितलं तर त्या ठिकाणी असं म्हटलंय, खून करू नकोस आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते. जसं मी आधीच आपणाला म्हटलं की जुन्या करारामध्ये कृतीवर भर आहे, आज्ञापालनावर भर आहे, तर नवीन करारामध्ये मनुष्याच्या मनाचं पालट होणं ह्याच्यावर जास्त भर आहे. वचन म्हणतंय की तुम्ही खून करू नका असं सांगितलेलं आहे, तो न्यायदंडेच्या शिक्षेस पात्र होईल. परंतु खाली बघा, मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. याचा अर्थ तुम्ही मनापासून कोणावर रागवू नये. बाह्यतकारी कृती आहे खून करणं, पण मनामध्ये राग करणं हेही खुनाचाच तो एक भाग आहे. म्हणून मी आपणाला वारंवार सांगत आहे की जुन्या करारामध्ये काही गोष्टी कृतीच्या द्वारे होत्या, तर नवीन करारामध्ये काही गोष्टी मनापासून आहेत. उपवास करणं हे कृतीतून असलं तरी ते मनापासून असलं पाहिजे. मनापासून आपण उपवास करावा. जे उपवास करत आहे प्रभुदेव त्यांना सहाय्य करो कृपापूर्व उपवास करण्यासाठी. परंतु एक मार्गदर्शन आज आपण घेत आहोत की आपण ज्या पद्धतीने करत आहोत आपलं मन त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आपल्या मनापासून ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजे. पुढे जर आपण मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये ह्या 5व्या अध्यायामध्ये 27वं वचन बघा, कृपा करून पवित्र शास्त्र उघडं ठेवा. 27वं वचन बघा. ते म्हणतं की व्यभिचार करू नकोस म्हणून पूर्वी त्यांनी सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. तर हेच आपल्याला लेवीच्या 18व्या अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये वाचायला मिळेल. जर आपल्याला हवंय तर आपण लिहून घेऊ शकता. लेवीच्या 18व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुमच्यापैकी कोणी आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी करण्यास जवळ जाऊ नये, मी परमेश्वर आहे. पूर्वी जसं म्हटलं होतं की तुम्ही आपल्या आप्ताची काया उघडी करू नये, पण इकडं नवीन करारामध्ये आम्हाला असं म्हटलेलं आहे की आम्ही मनामध्ये सुद्धा तो विचार करता कामा नये. बरं, मत्तय 5 मध्ये जर आपण 33वं वचन बघितलं तर मत्तय 5:33 मध्ये आम्हाला शपथेबद्दल म्हटलेलं आहे की शपथा आम्ही वाहताच कामा नये. खोटी शपथ वाहू नकोस, तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर म्हणून प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो शपथ वाहू नका. याचा रेफरन्स आपल्याला लेवी 6व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात मिळेल. नंतर आपण तो वाचू शकता. सांगायचं तात्पर्य हे की आपल्याला मनापासून क्षमा करायची आहे, मनापासून खरं बोलायचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये शपथ वाहून मी खरं बोलत आहे असं पटवलं जायचं, परंतु नवीन करारामध्ये मी जे बोलत आहे ते खरं आहे आणि त्याला माझा दुजोरा आहे असं करून ते खरं बोललं जायचं. परत मत्तय 5 मध्ये 38वं वचन बघा. डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात असे सांगितले होते, म्हणजे जुन्या करारात तो नियम होता. तो आम्हाला लेवीच्या 24व्या अध्यायात 20व्या वचनात पाहायला मिळेल की दाताबद्दल दात, हाताबद्दल हात. परंतु नवीन करारात असं म्हटलेलं आहे की तुम्ही तसं करू नका. तर काय करा? 39वं वचन. मी तर तुम्हाला सांगतो दुष्टाला अडवू नका,
जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर. ह्याचा अर्थ काय कर? मदत कार्य हे आपण करावं. एक गंभीर वचन 6व्या अध्यायाचं पहिलं बघूया. मत्तई 6:1. माणसांनी पाहावे या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्ये त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. केरे तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. आपण उपवास समयामध्ये आहोत. धार्मिक कार्य आपल्याला हे वाटतं चांगली गोष्ट आहे, व्हायला पाहिजे. उपवास हे केलेच पाहिजे. परंतु ते करत असताना माणसाने पाहावं यासाठी आपण ते करू नये. वचन स्पष्टपणे म्हणतं, माणसाने पाहावे या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्ये त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. आम्हाला काळजी घेतली पाहिजे. आमची जी नैतिक कृत्य आहेत, नीतिकृत्य आहेत, त्यापैकी हा एक भाग आहे. आणि हा भाग करत असताना लोकांनी आम्हाला बघावं, लोकांनी आम्हाला विचारावं, म्हणून मी माझा चेहरा जर विरूप करतो, जर मी मला सुरांगी स्वच्छ ताजतवानं ठेवत नाही, तर प्रियांनो माझं ते करणं देवाला योग्य वाटणार नाही. आम्ही उपवास करत आहोत तर जुन्या करारामध्ये काही रूढी होत्या, परंपरा होत्या. नवीन करारामध्ये त्या जरी आल्या तरी त्या ह्याच्यासाठी आल्या की तुमच्या आणि माझ्या मनाचा पालट व्हावा. आतापर्यंत ज्या कृती होत्या त्या शारीरिक कृती होत्या, परंतु ख्रिस्ताच्या येण्याने आता मनापासून त्या झालेल्या आहे. शरीराचा त्यामध्ये सहभाग आहे, परंतु जर आमचं मन त्याच्यामध्ये नाही तर प्रियांनो ती गोष्ट फार गंभीर अशी आहे. मग उपवास कसा केला पाहिजे, कोणत्या गोष्टीसाठी केला पाहिजे, याची काही वचनं मी आपणाला आज वाचायला लावणार आहे आणि आपणासोबत मीही वाचणार आहे. तर सर्वप्रथम आपण पहिले शमूएल 7व्या अध्यायाकडे बघूया. या गोष्टीसाठी तुम्ही आणि मी उपवास नक्कीच केला पाहिजे. पहिले शमूएल ह्याचा 7वा अध्याय आणि वचन 6. तेव्हा ते मिस्पात जमा झाले आणि त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतले व त्या दिवशी उपवास करून ते म्हणाले. पहिले शमूएल 7वा अध्याय वचन 6. असं झालेलं आहे की शमूएल आलेला आहे, शमूएल त्या ठिकाणी आहे आणि मिस्पातले जे लोक होते ते मिस्पामध्ये जमा झालेले आहेत आणि त्यांनी पाणी आणलं आणि त्या दिवशी त्यांनी उपवास करून ते त्या ठिकाणी जमलेले आहेत. याचा अर्थ इस्रायली लोकांनी मिस्पा या ठिकाणी उपवास केला. गंभीर गोष्ट अशी आहे की त्या लोकांनी उपवासाला महत्त्व दिलं. प्रियजन हो, मंडळी एकत्र आलेली आहे आणि मंडळी एकमताने उपवासामध्ये वेळ घालवते. आपण उपवास करावा, मी त्याला समर्थन करतो, परंतु प्रियांनो तो मनापासून असला पाहिजे. जुन्या करारातल्या रूढी परंपरेप्रमाणे तो असता कामा नये. आपला चेहरा कधीच विरूप करू नका. गुप्तदर्शी पित्याला दिसू द्या तुमचा उपवास, लोकांना नको. देवाला दिसू द्या की देवा मी तुझ्या समोर आहे. जितका आपण उपवास करता तितका आपला जेवणाचा वेळ वाचतो, आपले खाद्यपदार्थ वाचतात. तो जो वेळ वाचतो तो वेळ आपण प्रार्थनेसाठी द्या, देवाच्या संगतीमध्ये बसा आणि जे खाद्यपदार्थ आपले वाचतात किंवा उरतात ते गोरगरिबांना द्या. हा आहे देवाच्या दृष्टीने खरा उपवास. मंडळी एकत्र जमलेली आहे. याजक त्या ठिकाणी आहे, म्हणजे शमूएल त्या ठिकाणी आहे आणि शमूएलाकडे लोक येऊन त्या दिवशी त्यांनी उपवास नेमला आणि त्या ठिकाणी उपवासामध्ये त्यांनी वेळ घालवला. तर मंडळी आपण उपवासामध्ये जास्त वेळ घालवा. दुसरं वचन आहे, थोडंसं खाली या, पहिले शमूएलामध्येच 31व्या अध्यायामध्ये जा. पहिले शमूएल 31व्या अध्यायामध्ये आपण जावत आणि त्याचं 13वं वचन. या ठिकाणी घटना अशी घडलेली आहे की शाऊल राजा आणि त्याचा पुत्र मरण पावलेले आहेत, त्यांना मारून टाकलेलं आहेत आणि याबेश गिलादचे जे रहिवासी आहेत ते जातात आणि पलिष्ठ्यांकडून त्यांची प्रेत घेऊन येतात. आणि बघा वचन 12 मी वाचतो. तेव्हा तेथले सर्व शूर वीर निघाले आणि रातोरात जाऊन त्यांनी शाऊल व त्याचे पुत्र यांची प्रेते बेत शामाच्या गावकुसावरून काढून याबेश येथे आणली व दहन केली. त्यांनी त्यांच्या अस्थी याबेशात चिंचेच्या झाडाखाली नेऊन पुरल्या आणि 7 दिवस उपवास केला. शाऊल राजा हा इस्रायलाचा पहिला राजा होता आणि या पहिल्या राजाचा अंत अतिशय वाईट झाला आणि त्याचा वाईट अंत झाल्यानंतर याबेश गिलादच्या रहिवाशांनी बघितलं आणि त्यांनी जाऊन पलिष्ठ्यांच्या छावणीमधून त्यांची जी प्रेत होती ती आणली, म्हणजे जे गावकुसावरती त्यांनी जी शव लटकवलेली होती तेथून ते घेऊन आले आणि त्यांनी सन्मानाने याबेशामध्ये चिंचीच्या झाडाखाली ती पुरली आणि 7 दिवस उपवास केला. याचा अर्थ की आम्ही देखील आमचे जे
आप्त आहेत त्यांच्याबद्दल प्रेम असलं पाहिजे. जुन्या करारातल्या या कृतीवरून असं दिसतं की त्यांच्या राजाप्रती त्यांचं प्रेम होतं, त्यांचा जो पुढारी होता त्याच्याप्रती त्यांचं प्रेम होतं, आणि एक दुःखाचा आक्रोश म्हणून लोक उपवास करत. दुःख आहे, वेदना आहेत, तर लोक उपवास करत. ही जुन्या करारातली पद्धत होती. प्रियानो, आज आपण उपवास करत आहात तर आपल्या मनाला एक प्रश्न विचारा की इस्रायली लोक मंडळी म्हणून एकत्र आले आणि उपवास केला. दुसऱ्या वेळेस इस्रायली लोकांनी आपला राजा मेला म्हणून त्याचं शव आणून त्याला सन्मानाने पुरून त्याच्यासाठी 7 दिवसपर्यंत उपवास केला संपूर्ण प्रजेने. आज माझ्या उपवासाचं कारण काय आहे? मी कोणत्या गोष्टीसाठी उपवासामध्ये वेळ घालवतोय? ह्याचा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारून घ्या. थोडंसं पुढे जाऊ, अजून दुसरे इतिहासमध्ये जाऊया. ह्याचा 20वा अध्याय, दुसरे इतिहास अध्याय 20 आणि वचन 3. दुसरे इतिहास अध्याय 20 वचन 3. यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहुदाने उपवास करावा असे त्याने फरमावले. दुसरे इतिहास 20वा अध्याय वचन 3. यहोशाफाट राजा आहे आणि त्याला आता धाक पडलेला आहे, म्हणजे भीती बसली आहे, आणि त्यामुळे त्याने यहुदामध्ये काय केलंय? उपवास केला. परंतु महत्वाची गोष्ट आहे, तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की उपवास कशासाठी केला पाहिजे? तर देवाला शरण जाण्यासाठी उपवास केला पाहिजे. आज उपवासाची व्याख्या कदाचित खूप साऱ्या लोकांनी बदलून टाकलेली आहे. मला काहीतरी मिळावं म्हणून मी उपवास करतोय असंच प्रत्येकाला वाटतं. परंतु प्रियांनो, तसं नाही आहे. मला काहीतरी मिळावं, देव माझ्यावर प्रसन्न व्हावा आणि देव माझ्या उपवासाकडे पाहावा आणि देवाने मला उत्तर द्यावं, यासाठी जर आपण उपवास करीत असाल तर क्षमा करा, ह्याचं उत्तर आपल्याला मिळणार नाही. पण मी देवामध्ये अधिक बलवान व्हावं, प्रभूची इच्छा मला कळावी आणि देवाला मी शरण जाऊन माझ्या चुका अपराधांची क्षमा प्राप्त करून देवामध्ये जे आध्यात्मिक बळ आहे ते मला मिळावं, म्हणून जर आपण उपवास करत आहात तर तो यशस्वी असा उपवास आहे. या ठिकाणी राजा शरण गेला. यहोशाफाट राजा देवाला शरण जाण्यासाठी त्याने आणि यहुदा त्याच्या संपूर्ण प्रजेने उपवास केला. प्रियानो, आपला उपवास जर देवाला शरण जाण्यासाठी नाही तर तो उपवास गणला जाणार नाही. उपवास करा, नाही म्हणत नाही, परंतु त्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा असला पाहिजे की मी प्रभूला शरण गेलं पाहिजे. आज जर कोणाला असं वाटत असेल की मी एखाद्या गोष्टीसाठी उपवास करत आहे, की मला हे मिळावं म्हणून मी उपवास करतो, मला अमुक गोष्टी मिळाव्या म्हणून मी उपवास करतो, माझा आजार बरा व्हावा, माझ्या कुटुंबियातला आजार बरा व्हावा, मला जॉब मिळावा किंवा माझ्या कुटुंबातील कोणाला जॉब मिळावा म्हणून मी उपवास करतोय, तर प्रियांनो, त्या बाबतीचा उपवास आपण करू नका. देवाला शरण जाण्यासाठी उपवास करा. तुमचा आणि माझा उपवास करण्याचा हेतू एकच असला पाहिजे, तो म्हणजे की देवा, यहोशाफाट राजा जसा तुला शरण आला, मीही तसा तुला शरण येतो. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला शरण जाणारा उपवास करा. आम्हाला काय आवडतं म्हणून आम्ही उपवास करतो तर तो देवाच्या दृष्टीने योग्य नाही. जसं मी अगोदरच मत्तई 6 आणि 1 वचन वाचून दाखवलं आणि मत्तई 5 याचं आपण 6व्या अध्यायाचं 5वं वचन वाचून दाखवलं, त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की आमच्या प्रार्थना ढोंगाच्या नसाव्या आणि आमचं उपवास करणं ढोंगाचं नसावं. मग कसं असावं? तर आमचा उपवास करणं देवाला शरण जाणारं असावं. अजून एक वचन आपणाला सोबत वाचू इच्छितो. एज्राच्या पुस्तकात जाऊ. एज्राचं पुस्तक काढू आणि 8वा अध्याय आपण काढू. दुसऱ्या इतिहासाच्याच पुढे आहे. एज्राचं पुस्तक 8वा अध्याय आणि वचन 21. एज्रा 8:21. मग मी अहवा नदीतीरी उपवास करण्याचे जाहीर केले. त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक मार्ग प्राप्त व्हावा, असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. बघा, या ठिकाणी एज्रा निघालेला आहे आणि त्याच्यासोबत प्रजा आहे, लोक आहेत जे जाऊन यरुशलेमेचं कोड बांधणीचं काम करत आहे. ते करण्यापूर्वी निघत असताना त्यांनी काय केला? उपवास केला. आणि ह्या प्रवासामध्ये आमचा प्रवास सुखाचा व्हावा आणि आमच्या गोष्टी देवासमोर व्हाव्या. विशेष म्हणजे बघा, तो काय म्हणतोय? आम्ही दीन होऊन मागावे. 2 वेळेला दीन हा शब्द आलेला आहे. 21व्या वचनाच्या 2ऱ्या ओळीत आणि 21व्या वचनाच्या 4थ्या ओळीमध्ये, की आम्ही देवासमोर दीन व्हावं. प्रियांनो, उपवास कशासाठी करायचा आहे?
देवासमोर दीन होण्यासाठी. जर आम्ही देवासमोर दीन होत नाही, देवासमोर नम्र होत नाही, तर प्रियांनो तो उपवास देवाच्या दृष्टीने केवळ अन्नाचा त्याग असा होईल. प्रियजन हो, पहिला आहे देवासमोर आम्हाला नम्र होणं आहे, देवासमोर आम्हाला दीन असं व्हायचं आहे. आम्ही देवासमोर कसं येत आहोत? आता या ठिकाणी एजरा निघालेला आहे, त्याच्यासोबत जे लोक आहेत, काही तान्ही बाळकं आहेत आणि सोबतच काही लोक आहेत, प्रजेतले लोक आहेत आणि हे सगळे आता प्रवासाला निघत आहे. त्यांच्यासोबत काही धन आहे. ते बिन धोक्याचा प्रवास व्हावा, प्रवास चांगला व्हावा याच्यासाठी त्यांनी उपवास केलेला आहे. प्रियांनो, आज आपण आपल्या जीवन प्रवासामध्ये प्रत्येक दिवस पुढे आणि पुढे जात असतो. आम्हाला वाटतं आमच्या लेकरांचं भलं व्हावं, हे प्रत्येकालाच वाटतं. परंतु प्रभू समोर जर आम्ही दीन नाही, तर आमच्या लेकराबाळांसाठी, आमच्या भविष्यकालीन योजनांसाठी आम्ही दीन असलं पाहिजे. आता यांची भविष्यकालीन योजना होती की त्यांना प्रवास करून पुढे जायचं होतं. एजरा आणि त्याच्यासोबत असलेली प्रजा ही यरुशलेमेच्या कोटाच्या बांधकामासाठी निघालेली आहे आणि बांधकाम करण्यासाठी निघालेले असताना पुढे 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 जात असताना त्यांनी एक केलं की ते दीन झाले आणि उपवास केला. प्रियांनो, आपण आपल्या जीवन प्रवासामध्ये प्रत्येक दिवस पुढे आणि पुढे जात असतो. प्रत्येक दिवस तुम्हाला आणि मला एक पाऊल पुढे जायचं आहे. पण हे करत असताना आम्ही देवासमोर दीन होतो का, हा प्रश्न आपल्यासमोर घेऊया. दीन होऊन उपवास आपण करावा. पुढे अजून एक वचन आहे, स्तोत्रामध्ये जाऊया. स्तोत्र 69 आणि वचन 10. स्तोत्रसंहिता 69 आणि वचन 10. मी उपवास करून शोक केला, तेव्हा तेच माझ्या निंदेस कारण झाले. मी गोंदताटांचे कपडे चढवले, तेव्हा मी त्यांच्या उपहासाचा विषय बनलो. आता या ठिकाणी स्तोत्रकर्ता जे दावीद राजा आहे, तो या 10व्या वचनात म्हणतो की मी उपवास करून शोक केला आणि जे त्याचे शत्रू आहेत ते त्याच्यावर हसत आहेत. परंतु ते भाग महत्वाचा नाही. महत्वाचा भाग काय आहे की दावीद राजाने कशासाठी उपवास केला, तो स्वतः कबुली देतो 69व्या स्तोत्रामध्ये 10व्या वचनात, मी उपवास करून शोक केला. तर आपण उपवास कोणत्या गोष्टीसाठी करत आहात? कोणत्या गोष्टीचा शोक आपल्या मनामध्ये आहे का? आपल्या मनामध्ये कोणत्या गोष्टीचं दुःख दडलेलं आहे का? आणि हे दुःख दडलेलं असताना आपल्या मनातलं ते दुःख आपण प्रभूसमोर मांडतो, परमेश्वरासमोर ते ठेवतो. त्यासाठी आपण उपवास केला पाहिजे. स्तोत्रकर्त्या दाविदाने कशासाठी उपवास केलेला आहे? तो म्हणतो की मी उपवास करून शोक केला. तो इतका विवळ झाला. शोक करणं म्हणजे, तुम्ही बघा की ज्या वेळेला व्यक्तीला शोक होतो त्याचं देहभान संपूर्ण सुटतं, अश्रूंच्या धारा वाहतात आणि त्याच्या तोंडातून शब्द सुद्धा निघत नाही. ज्या वेळेला मनुष्य शोक करतो त्यावेळेला एखादा अपघात आपण बघतो किंवा एखादा नैसर्गिक आपत्ती ज्या वेळेला बघतो आपण अगदी अवाक होऊन जातो, आपल्या तोंडातून शब्द निघत नाही. स्तोत्रकर्ता दावीद राजा असं म्हणतो की मी त्या पद्धतीचा उपवास परमेश्वरा तुझ्या समोर केला. प्रियांनो, आपला उपवास काय त्या तुलनेमध्ये आहे का? एक शोक करीत देवासमोर नम्र होतो का आपण? उपवास करणं हे नम्रतेचं प्रतीक आहे की हे देवा, मी तुझ्यासमोर नम्र झालेलो आहे. प्रियांनो, केवळ जेवणाचा त्याग करू नका, तर खरा मर्म काय आहे ते बायबलनुसार आपण समजून घ्या की आपण उपवास करीत देवासमोर येऊया. पुढं अजून एक वचन वाचू. दानिएलाच्या पुस्तकामध्ये जाऊ आणि 9वा अध्याय काढू. दानिएलाचं पुस्तक 9वा अध्याय आणि वचन 3. हे जाणून मी आपले मुख प्रभुदेवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपवास, गोंदताट नेसणे व अंगावर राख उधळणे हे चालू केले. आता हे आहे दानिएलाचं वर्णन. दानिएल 9वा अध्याय वचन 3. दानिएलाने काय केलंय की आपलं मुख प्रभुदेवाकडे लावलं, त्याने प्रार्थना केली, त्याने विनंती केली, त्याने उपवास केला, त्याने गोंदताट नेसला आणि तो अंगावर राख उधळणं त्याने चालू केलं. आता ह्या पद्धती होत्या देवासमोर लीन आणि नम्र आहोत हे दाखवण्याच्या, की त्याने गोंदताट नेसलेला आहे आणि गोंदताट नेसून तो देवासमोर विनंत्या करतोय, प्रार्थना करतोय आणि सोबतच तो उपवास करत आहे. आपल्या प्रभूसमोर आपण विनंत्या आणि प्रार्थना करीत उपवास करा. उपवास कशासाठी केलेला आहे दानिएलाने या ठिकाणी? प्रार्थना करण्यासाठी, विनंत्या देवासमोर ठेवण्यासाठी. मग प्रियांनो, आज आपण उपवासात वेळ घालवत आहात तर विनंत्या प्रार्थना करा. काही विनंत्या आपल्या वहीमध्ये लिहून घ्या.
मला आवडतं काही प्रियजन मला भेटतात आणि म्हणतात की पाळकसाहेब काय प्रार्थना विनंती आहे तर सांगा, आम्ही आमच्या प्रार्थनेत आठवण करू. किंवा काही प्रियजन सांगतात की पाळकसाहेब प्रमुख कारणासाठी तुम्ही प्रार्थना करा, आमची विनंती तुम्ही लिहून घ्या किंवा आमच्या विनंत्यांसाठी प्रार्थना करा. चांगली गोष्ट आहे प्रियांनो, उपवास करीत आहात, चांगली गोष्ट आहे. पण हा उपवास करताना एक करा की एक विनंत्या प्रार्थनेची यादी तुमच्याजवळ असू द्या. आणि ज्या वेळेला तुम्ही उपवासामध्ये आहात तर ती यादी वाचा, त्या प्रियजनांसाठी प्रार्थना करा. तुमचं उपवासाने प्रार्थना करणं अनेकांचे मार्ग मोकळे करू शकतं, अनेकांसाठी आध्यात्मिक बळ देऊ शकतं. पहिलं तर झालं स्वतःच्या नम्रतेसाठी, स्वतः दीन होण्यासाठी, स्वतः प्रभूसमोर नम्र होण्यासाठी आम्ही उपवास करावा. सोबतच आम्ही उपवास करत असताना काही प्रार्थना, विनंत्या आणि रदबदल्या ह्या आपल्याजवळ ठेवाव्या. आपल्याला हवं तर आपल्या ज्या साखळी प्रार्थनेच्या याद्या आहेत त्या मी आपणाला देऊ शकतो. आपण त्या घ्या आणि वाचून त्या लेकरांसाठी प्रार्थना करा, वाचून त्यांच्यासाठी प्रार्थना करा की ज्यांचे मार्ग मोकळे व्हायला पाहिजे. जॉबच्या संदर्भात कोणाचे मार्ग मोकळे व्हायला पाहिजे, विवाहाच्या संदर्भात कोणाचे मार्ग मोकळे व्हायला पाहिजे, अध्ययनाच्या बाबतीत कोणाचे मार्ग मोकळे व्हायला पाहिजे. कितीतरी विषय आहेत. कौटुंबिक बाबतीमध्ये प्रभूने शांती प्रस्थापित करावी म्हणून तुम्ही उपवास प्रार्थना करा. या ठिकाणी आम्हाला ते स्पष्टपणे दिसतं. दानिएल इतक्या मोठ्या पदावर होता तरी त्याने उपवासासाठी वेळ काढला आणि उपवासासाठी वेळ काढून तो विनंत्या करत आहे, प्रार्थना करत आहे आणि उपवास प्रभूसमोर करत आहे. उपवास करत आहात तर एक गोष्ट करा, एक विनंती प्रार्थनेची यादी करा आणि अनेकांसाठी विनंत्या करा. पुढे थोडंसं अजून घेऊन जाऊया, योनाच्या पुस्तकात जाऊ. योनाचं पुस्तक याचा 3रा अध्याय काढूया आणि याचं 5वं वचन. योना 3:5. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला, त्यांनी उपवास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंताट नेसले. उपवास कशासाठी केलेला आहे तर लोकांनी देवावरती विश्वास ठेवला. तुमचा आणि माझा विश्वास वाढावा म्हणून उपवास करा. प्रियांनो, आमच्या विश्वासाला सगळ्यात जास्त आव्हानं दिले जातील. ख्रिस्ती विश्वासावरती फार हल्ले होतात. आजकाल तुम्ही बघा, कितीतरी लोक तुमच्या विश्वासाला डगमगीत करण्यासाठी बोलतील, तुमचा देवावरचा विश्वास काढून टाकण्यासाठी खूप सारे हल्ले तुमच्यावरती होतील. विश्वासात टिकून राहण्यासाठी उपवास करा. या लोकांनी काय केलेलं आहे, निनवेच्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, त्यांनी उपवास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत गोंताट नेसले. गोंताट नेसून ते आपली कृती दाखवतायत की आम्ही नम्र आहोत. परंतु प्रियांनो, जसं म्हटलं की विनंत्या प्रार्थनेमध्ये उपवासात समय घालवा, तसा आपला विश्वास मजबूत व्हावा म्हणून आपण उपवास करा. हे उपवासाचं महत्व आहे. काय आहे उपवासाचं महत्व? स्वतः नम्र होणं. काय आहे उपवासाचं महत्व? दुसऱ्यांसाठी विनंत्या प्रार्थना करणं. काय आहे उपवासाचं महत्व? स्वतःचा विश्वास भक्कम करण्यासाठी उपवास करावा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे जाऊया. आता नवीन करारामध्ये आपण येऊ आणि मत्तयाचा 4था अध्याय बघूया. मत्तई 4 याच्यामध्ये वचन 2 बघा. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला, त्यानंतर त्याला भूक लागली. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताने या ठिकाणी उपवासामध्ये आपला वेळ घालवला. किती दिवस? 40 दिवस आणि 40 रात्र. प्रियांनो, आता ह्याच्याबद्दल अनेक अभ्यासकांची मतं आहेत. 40 दिवस आजही लोक उपवास प्रार्थना करतात. येशू ख्रिस्ताने सेवेच्या आरंभी उपवासाला सुरुवात केली. त्याने 40 दिवस 40 रात्री उपवास केला आणि उपवास करून त्याने आपली सेवा सुरू केली. सेवेच्या सुरुवातीला उपवास करा. जर आपण नव्याने जॉबला लागलेले आहात, ही तुमची सेवेची सुरुवात आहे. जर तुम्ही एखाद्या नवीन कामाला सुरुवात करत आहात तर उपवास करून मग त्या कामाला सुरुवात करा. आपल्या सेवेला आरंभ करत असताना येशूने हे केलेलं आहे, सेवेच्या शेवटी नाही. आज आम्ही उपवास समयात वेळ घालवतो आणि 40वा दिवस ज्या वेळेला येतो त्यावेळेला येशूच्या जीवनाच्या समर्पणाकडे आम्ही लक्ष देतो. तर तुम्ही आणि मी कशासाठी उपवास केला पाहिजे? तर वचन काय म्हणतं? सेवेच्या आरंभी तुम्ही आणि मी उपवास करावा. थोडंसं अजून पुढे जाऊया. मत्तई 17:21 मध्ये जाऊ. मत्तयाचं पुस्तक 17वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये जाऊ. तरी पण प्रार्थना व उपवास या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. आता यामध्ये उपवास कशासाठी केलेला आहे? तर भूतबाधितांची भूतबाधा निघून जावी यासाठी आपण उपवास करावा. सैतान आणि त्याचं राज्य हे फार मोठं आहे. सैतानाच्या राज्याबद्दल जर वाचायचं तर इफिस्करास पत्र 5वा अध्याय तुम्ही वाचा. आपणाला शैतानाला थांबवण्यासाठीची शस्त्रसामग्री त्या ठिकाणी वाचायला मिळेल.
महत्त्वाचं आहे की उपवास कसं आहे, काय महत्त्व आहे उपवासाचं, तर सैतानाला थांबवण्यासाठी, भूतबाधितांना भूतबाधितेपासून वाचवण्यासाठी उपवास करणं गरजेचं आहे. प्रियांनो, सैतानाने त्याचं साम्राज्य मोठं आहे, परंतु त्याला आपण हरवू शकतो एकच गोष्ट आहे, उपवास करण्याच्या द्वारे. म्हणून आपण उपवास करा. आणि सैतानाच्या बंधनात जर कोणी अडकलेला आहे तर प्रभू त्या बंधनातून सोडवण्यासाठी तुमचा आणि माझा उपयोग नक्कीच करून घेईल. आता थोडं अजून पुढे जाऊ, लूकाच्या शुभवर्तमानात जाऊ, 2रा अध्याय काढू. या 2ऱ्या अध्यायामध्ये अनेकांचं परिचयाचं पात्र त्या ठिकाणी आहे. वचन 37, लूक 2:37. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. आता हन्ना त्या ठिकाणी आहे. हन्ना ही वयोवृद्ध आहे आणि तिच्या वयाचाही उल्लेख या ठिकाणी आहे की ती 84 वर्षाची आहे. ती विधवा आहे. मंदिर ती सोडत नाही, मंदिरातच राहते आणि उपास प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करते. याचा अर्थ उपवास करणं हे सेवेचं माध्यम आहे. प्रियांनो, वय त्याच्यासाठी महत्त्वाचं नाही. जर ही 84 वर्षाची विधवा हे करू शकते, शारीरिक शक्ती तिला प्रभूने दिली की ते उपवास याही वयामध्ये ती करू शकली. सेवा करण्यासाठी आपण उपवास करा. सेवा करत असताना उपवासाचं हे महत्त्व आहे. आपल्या जीवनातून ही सेवा झाली पाहिजे. सेवेमध्ये आपण असावं. सोबतच यशायाचा 58वा अध्याय, थोडंसं आता मागे जाऊया. देवाला आवडणारा उपवास कोणता आहे? प्रियांनो, यशया याचा 58वा अध्याय आपण काढू आणि मग आपण थांबणार आहोत. यशया 58 याच्यामध्ये 5, 6 आणि 7 या वचनांकडे आपण बोट ठेवावं. आतापर्यंत आपण बघितलं की आपण उपवासाचं महत्त्व काय आहे. तर स्वतः नम्र होण्यासाठी उपवास करा, शोक करण्यासाठी, देवासमोर दीन होण्यासाठी उपवास करा, विनंत्या आणि प्रार्थना देवाला सादर करण्यासाठी उपवास करा, सेवेच्या आरंभी उपवास करा, भूतबाधितांना भूतबाधा घालवण्यासाठी उपवास करा, आपले आध्यात्मिक जीवन बळकट करण्यासाठी उपवास करा. आता या ठिकाणी यशयाचा 58वा अध्याय 5, 6 आणि 7 या वचनाकडे बघा. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? प्रश्नचिन्ह आहे. मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय? लवाळ्यासारखे आपले डोके लववणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राग पसरणे याला उपवास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? 6वं वचन, दुष्टतेच्या बेडा तोडाव्यात, जुवाच्या दोऱ्या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय? पुढे प्रश्नचिन्ह. देवाला पसंत पडणारा उपवास कोणता आहे प्रियांनो? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात. याचा अर्थ उपवासामध्ये आपण आहोत तर आपल्या मनातलं दुष्टपण, आपल्या जीवनातलं दुष्टपण सोडून द्यावं. आणि म्हणजे एकमेकांवरती भार लादण्याचं आपण सोडून द्यावं. जे जाचलेले आहेत, म्हणजे जे कोणी संकटात आहेत त्यांना तुम्ही मुक्त करा, त्यांना मदत करा. जे जोखड म्हणजे बांधलेले आहेत त्यांना तुम्ही मोकळं करा. हा देवाला आवडणारा उपवास आहे. मग उपवासात काय करायचं ते वचन 7 मध्ये सांगितलं आहे. आपण बघत आहोत की देवाला पसंत पडणारा उपवास काय आहे. वचन 7, तो आपले अन्न भुकेलेल्यांना वाटावे, तुलाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तो आपल्या बांधवाला तोंड लपवू नये, हाच तो उपवास नव्हे काय? देवाला आवडणारा उपवास कोणता आहे? मग आपलं अन्न भुकेलेल्यांना वाटावे. या दिवसांमध्ये आपण उपवास करीत आहात तर उपवासामध्ये आपलं अन्न वाचतं. आपण 2 वेळेसचं अन्न घेत नाही, फक्त एकच वेळेसचं अन्न काही लोक घेतात. आता ज्याच्या त्याचा विश्वासाचा हा भाग आहे. परंतु जे अन्न तुमचं उरतं ते तुम्ही भुकेलेल्यांना द्यावं. या 40 दिवसात आपण उपवास करतो, पण कोणा भुकेलेला आहे त्याला जर अन्न देत नाही तर प्रियांनो ती गोष्ट थोडीशी गंभीर आहे, त्याकडे लक्ष द्या. लाचार आणि निराश्रित कोणी आहे त्याला आपण घरी न्या. निराधार व्यक्तीला, ज्याला आधार नाही, त्याला आपण घरी न्यावं. आज जरी आम्ही घरी घेऊन जाण्यासारखी परिस्थिती नाही तरी आपण जो कोणी निराश्रित आहे त्याला आसरा द्या. निराश्रित व्यक्तींना आपण आश्रयाच्या ठिकाणी घेऊन जा, त्यांची काळजी घ्या. कोणी उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्या. हे तर आपण करू शकतो. कोणी उघडा व्यक्ती आहे, थंडीने कुडकुडत आहे, अशाला आपण वस्त्र दिलं पाहिजे. देवाच्या दृष्टीने हा खरा उपवास आहे. पुढे आपल्या बांधवाला तोंड लपवू नये. प्रियांनो, हे शब्द फार बोलके आहेत. आमच्या संगती बोलतात आपल्या भावाला आपण तोंड लपवू नये. याचा अर्थ काय?
कोणी आपल्याकडे मदत मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये. आपल्या भावाला तोंड लपवू नये. तोंड लपवणं म्हणजे काहीतरी कारण सांगून त्याची मदत न करणं. प्रियांनो, असं आपण करता कामा नये. केवळ जेवणाचा त्याग करून चालणार नाही. जेवणाचा त्याग केला आहे चांगली गोष्ट आहे, परंतु त्यासोबत काय करा? उघडा दिसला तर त्याला वस्त्र द्या. कोणी निराश्रित दिसला तर त्याला आसरा द्या. भुकेलेला दिसला तर त्याला अन्न द्या. आणि आपल्या भावाने मदत मागितली तर त्याला तोंड लपवू नका. मदतीसाठी सदैव तयार असा. हा देवाला पसंत पडणारा उपास आहे. 8वं वचन, असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल आणि तुझी जखम लवकर भरेल. तुझी नीतिमत्ता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. उपवास याच्यासाठी करा. ज्या समयात आपण आहात, या समयात उपवास करीत आहात, तर आपलं अन्न भुकेलेल्यांना द्या, निराश्रितांना आसरा द्या, ज्यांना वस्त्र नाही त्यांना वस्त्र द्या. प्रियांनो, जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत आपण आलो. पुढे नवीन करारात अजून तुम्ही थोडंसं जर पुढे गेलात तर प्रेषितांचे कृत्य याच्या 13व्या अध्यायात 2ऱ्या वचनामध्ये प्रेषित 13:2 याच्यामध्ये बर्नबा आम्हाला दिसतो आणि शौल आम्हाला दिसतात. ह्या दोघांसाठी मंडळीने प्रार्थना केली, मंडळीने उपवास केला आणि ह्या दोघांना सेवेला पाठवलं. आणि त्याच्यानंतर बर्नबा आणि पौल गेले, त्यांनी सेवा केली, मंडळांची स्थापना केली आणि परत ते मंडळीमध्ये आले. याचा अर्थ आम्ही उपवास कशासाठी केला पाहिजे? तर देवाच्या सेवकांसाठी पण तुम्ही आणि मी उपवास केला पाहिजे. जमलं तर आपण लिहून घ्या प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय, प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय आणि 2रं वचन. बर्नबा आणि शौल सेवेला निघाले आणि मंडळी त्यांच्यासाठी उपवास करते. आज आपण आपल्या मंडळीच्या सेवकगणांसाठी उपवास करतो का? केला पाहिजे. जे प्रचारक अनेक ठिकाणी देवाची वचनाची घोषणा करतात त्यांच्यासाठी आपण उपवास करतो का? केला पाहिजे. प्रियांनो, उपवास म्हणजे फक्त जेवण सोडू नका, तर उपवास करत असताना स्वतःला नम्र करा. उपवास करत असताना आपलं मन प्रभूसमोर मोकळं करा. उपवास करत असताना प्रार्थना, रदबदल्या, विनंत्या ह्या पण आपल्याजवळ ठेवून घ्या. उपवास करत असताना ख्रिस्ताचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवा. सेवेच्या आरंभी किंवा सेवा करत असताना त्याने सेवेच्या आरंभी उपवास केला आणि तो गेल्यानंतर आम्हाला ते सेवेचं स्वरूप कळून आलं की शिष्य का उपवास करत नव्हते, कारण की वर म्हणजे ख्रिस्त त्यांच्यासोबत होता. प्रियांनो, आज आपण कोणत्या गोष्टीसाठी करत आहोत? हन्ना 84 वर्षाची होती, परंतु प्रभूने तिला शक्ती दिली उपवास करण्याची. याही वयामध्ये ती मंडळीमध्ये सेवा करण्यासाठी उपवास करत होती. आपण उपवास करत आहात तर प्रभू तुम्हाला सहाय्य करो. जे उपवास करत नाहीत प्रभू त्यांना देखील सहाय्य करो. कदाचित आपली शरीर प्रकृती तशी नाही की आम्ही उपवास करू शकतो, पण ही दोनही वचनं आपल्यासाठी आहे. उपवास करणाऱ्यांसाठी आहे की आपण अधिक प्रभूकडे सहाय्य मागा. आपल्या बंधू आणि भगिनींसाठी, आपल्या समाज बांधवांसाठी आपण अनेक वेळ प्रार्थनेमध्ये द्या. प्रभू तुम्हाला उपवास करायला शक्ती देव. आणि ज्यांना उपवास करायला जमत नाही त्यांनी आपला वेळ प्रार्थनेमध्ये घालवा. त्यांनी आपला वेळ प्रभूच्या चरणापाशी घालवा. गुप्तदर्शी पिता तुम्हाला आणि मला बघतो. प्रियांनो, पुढे आपण मत्तयाचा 25वा अध्याय हा जर बघितला तर त्या ठिकाणी आम्हाला प्रभूसमोर आणलं जाईल. मत्तय 25 34 ते 40 कृपा करून आपण लिहून घ्या, नंतर वाचू शकता. मत्तय 25 34 ते 40 ह्याच्यामध्ये प्रभूच्या समोर आणलेलं आहे. मी आपणाला अधिक स्पष्टीकरण व्हावं म्हणून हे वाचूनच दाखवतो. मत्तयाचा 25वा अध्याय आणि याचं 34वं वचन बघा. त्यात काय म्हटलंय? तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, ताणलेला होतो तेव्हा प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा घरात घेतले, उघडा होतो तेव्हा वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. बघा, ह्या गोष्टी कोणासाठी आहे? उपवास करणाऱ्यांसाठी पण आहे आणि जे उपवास करत नाही त्यांच्यासाठी पण आहे. प्रियांनो, आपण उपवास करावा की नाही करावा हा तुमच्या वैयक्तिक विश्वासाचा भाग आहे. जर प्रभू तुम्हाला शक्ती देते उपवास करायला तर नक्कीच करा. आणि जर शरीर प्रकृतीनुसार जमत नाही आपल्याला उपवास करायला तर हे नक्कीच करा. यशया 58 आणि मत्तय 25 कृपा करून घरी गेल्यावर वाचा. यशया 58 आणि मत्तय 25. कारण मत्तय 25 मध्ये ज्या वेळेला आम्ही देवाच्या न्यायासनासमोर उभं राहू, देव कोणत्या गोष्टी आम्हाला विचारेल? देव विचारेल की मी भुकेला होतो मला दिलं का तू अन्न,
उघडा होतो तेव्हा वस्त्र दिलं का? मी आजारी होतो तेव्हा मला भेटायला आलात का? बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात का? या बंधूला केलं ते मला केल्यासारखं आहे. आज उपवास समयामध्ये आपण वेळ घालवत आहात किंवा घालवत नाही, हरकत नाही. महत्त्वाची गोष्ट ही आहे की देवासमोर ज्या वेळेला उभं राहू त्यावेळेला आम्हाला हे दिसावं. उपवास करणं हे आमच्या स्वभावातून दिसावं प्रियांनो. ते देवाला दिसावं, लोकांना नाही. लोकांसमोर आपला चेहरा विरूप करू नका. लोकांसमोर ताजेतवाने राहा. डोक्याला तेल लावणे म्हणजे फ्रेश असणं, आनंदी असणं. आपल्या चेहऱ्यावरून, आपल्या स्वभावातून, आपल्या शरीरकृतीतून तो आनंद दिसू द्या की आम्ही प्रभूमध्ये वेळ घालवत आहोत, याचा आनंद घ्या. माझी आशा आणि माझा विश्वास आहे उपवासाबद्दलचं हे मार्गदर्शन आपणाला नक्कीच उपयोगी झालेलं आहे. जर या संदर्भात काही प्रश्न असतील तर आपण वैयक्तिक रीतीने विचारू शकता. आपण पवित्र शास्त्रामधून त्याची उत्तरं शोधूया. आजच्या उपदेशाला आपण एस ए चर्च नंदुरबार या फेसबुक अकाउंटवर आणि एस ए चर्च नंदुरबार या यूट्यूब चॅनलवरती जाऊन दुपारीही बघू शकतात आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाची वाढ करून घेऊ शकता. काही रेफरन्सेस जर आपल्याला हवे असतील तर आपणाला ते एस ए चर्च नंदुरबारच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देण्यात येतील. महत्त्वाचं हे आहे प्रियांनो, देवाला पसंत पडणारा उपवास आपण करूया. आणि जर आपल्याला जमत नाही तर प्रार्थनेमध्ये जास्त वेळ घालवूया. आणि जे उपवास करत आहे त्यांनी आपल्या मंडळीतल्या इतर बंधू भगिनींसाठी उपवास करावा. जे उपवास करत नाही त्यांनी मंडळीतल्या इतर बंधू भगिनींसाठी प्रार्थनेमध्ये आपला वेळ घालवावा. मत्तई 6:5 आणि मत्तई 6:16 यांनाही आपण आपल्या लक्षात ठेवा. प्रार्थना करू. हे सेनाधीश परमेश्वर पित्या, ही पवित्र वचनं आम्ही वाचली आणि ही वचनं आम्हाला सहाय्य करतात, तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह देतात. तुझ्या दृष्टीने तुला आवडणारा योग्य असा उपवास आमच्याकडून व्हावा. केवळ अन्नाचा त्याग नव्हे तर प्रभू भुकेलेल्यांना मदत करण्यासाठी, निराश्रितांना देण्यासाठी तू आमचा उपयोग करून घे. कारण ज्या वेळेला तू न्यायासनावर बसशील त्यावेळेला तू आम्हा दोघांचाही न्याय करशील. प्रभू, आमचं आत्मिक बळ वाढवण्यासाठी तू आम्हाला उपवास करायला शक्ती दे व आमचं आत्मिक बळ वाढवण्यासाठी तू आम्हाला प्रार्थना करायला शक्ती दे. जितका वेळ आम्ही अन्नाचा त्याग करू तितका वेळ आम्हाला प्रार्थना करण्यास तुझी कृपा दे. आमची दैनंदिन कामं जरी चालत असली तरी परमेश्वरा, तुझ्या चरणापाशी बसण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला वेळ दे. प्रत्येकाचं तू सहाय्य करता असा हो प्रभू. आणि प्रत्येकाच्या विश्वासाला तू बळकट कर, मजबूती दे आणि तुझ्या सानिध्यात राहण्यासाठी तुझी कृपा आम्हाला पुरव. सारा आदर तुला असो, मान महिमा प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणी आम्ही अर्पण करतो. तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्मान्य रेव्हरेंड जयेश पठारे पाळकसाहेब पुढे येतील, प्रभूचा आशीर्वाद देतील आणि आशीर्वादानंतर एक गीत आपण गायन करू आणि गीत गायन करून नंतर आपण एकमेकांना भेटून सलाम करून आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमचे ऋणे ऋण सोडितो तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हा सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्या कोणा माणसाने त्याला पाहिले नाही आणि कोणी पाहू शकत नाही, तो ते त्याचे प्रगट होणे येथाकाळी दाखवील. त्याला सन्मान व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एस ए चर्च आणि एस एमच्या सर्व सेवाकार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.